जेव्हा आपण गोव्याकडे पाहतो तेव्हा काहीच वेगळं चित्र डोळ्यासमोर येतं. गोव्याचे बीचेस साठी लोक जातात किंवा थेट बोलायला जातात, स्वस्त दारूसाठी जातात. परंतु गोव्यामधले सुद्धा किल्ले काही आहेत, तिथे सुद्धा आपला वारसा हिडन आहे. पण गोवा म्हणजे पोर्तुगीज म्हणतो, पण मी तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांनी आत्ताच्या 2 जिल्हे आणि 12 तालुक्यातल्या गोव्यामधला 8 तालुके छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकले होते. 8 तालुके. कुठलंही एखादं राज्य चालतं त्याच्यामध्ये येणाऱ्या रेव्हेन्यू वरून शिवाजी महाराजांनी युद्धनौका निर्माण करायला सुरुवात केली. त्याचं कारणच ते होतं की आपल्याला व्यापार करायचा. गोव्यात काय झालंय माहितीये का, किल्ला बघायचा, किल्ला समजून घ्यायचा, किल्ला अनुभवायचा असं फार कमी दिसतं. तो मग शापोरा किल्ला दाखवताना दिलच्या हाताय जास्त करून दाखवायचं. मग तब्बल 450 वर्ष पोर्तुगीजांचं तिथे राज्य होतं. आणि कुठलाही एखादा राज्यकर्ता ज्यावेळेला राज्य करतो त्याची भाषा आणतो, त्याचे रीतिरिवाज आणतो, त्याचा धर्म आणतो, त्याची संस्कृती आणतो, बोलाचाली आणतो, खाद्य संस्कृती आणतो आणि इतका प्रभाव पडत जातो की नंतर तिथली स्थानिक लोक आपली मुळं विसरून जातात, आपले रूट्स विसरून जातात. सगळे किल्ले, जवळजवळ सगळे किल्ले हे जेल झाले. ते अगवादचा किल्ला असेल, रईशमागूजचा किल्ला असेल, खोलगड असेल, त्या किल्ल्यांवरती तुरुंग होते. मग मला सांगा कोणाला तुरुंगात जायला आवडेल? रिसेप्शन असं तयार करून ठेवलं म्हणजे तुरुंगासारखे किल्ले म्हणजे तुरुंग आहेत आणि मग त्या तुरुंगांबद्दल आपल्याला फारसा इंटरेस्ट नसतो. रामायणामध्ये हनुमान स्वतःची आयडेंटिटी ओळख विसरला होता, तेव्हा जांबुवंतांनी त्याला ओळख करून दिली की अरे तू पवनपुत्र आहेस, तू उडी मारून काय करू शकतो. तशीच काहीशी भूमिका तुमच्या पुस्तकाची मला असं वाटतं की तुम्ही आता त्या गोव्याचे सुद्धा जे मराठी लोक ते वाचतील तेव्हा त्यांना कळेल की अरे आपल्या जवळ इतका हा किल्ला आहे, पण आपल्याला त्याचा ह्या ऐतिहासिक वारशाबद्दल काही कल्पनाच नव्हती. मग तेव्हा त्यांना कळेल की नाही आपण ज्याला जेल म्हणून बघत होतो ती ऍक्च्युअली आपल्यासाठी शक्तीच. नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश चौधरी, प्रथम उवाच या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण एक आगळी वेगळी मालिका सुरू करतोय, त्याचं नाव आहे यंगरट लेखणी. यामध्ये प्रस्थापित मार्गाच्या वेगळ्या मार्गाने जाऊन काहीतरी नवीन असं प्रकारचं लिखाण ज्या लेखकांनी केले अशा लेखकांसोबत आपण गप्पा मारणार आहोत. तर आजच्या आपल्या पहिल्या एपिसोडमध्ये आपल्यासोबत आहेत संदीप मुळीक सर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. संदीप सर हे एक प्रयोगशील शिक्षक आहेत, उत्तम व्याख्याते आहेत आणि त्याशिवाय त्यांना दुर्ग भ्रमंतीची सुद्धा खूप जास्त आवड आहे. मागच्या 24 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रामध्ये संदीप सर काम करत आहेत. आता आपण संदीप मुळीक सरांकडूनच त्यांच्या अनुभवाबद्दल थोडंसं जाणून घेऊया. अनुभव तसे फार आहेत, परंतु खरं सांगायला गेलं तर मी मुलांमध्ये रमणारा एक छानसा शिक्षक आहे. त्याचबरोबर विषय म्हटलं की डोळ्यासमोर येतं एक 8वी 9वी 10वी 11वी 12वी या इयत्तांसाठी शिकवताना विज्ञान हा माझा आवडीचा विषय आहे. आणि विज्ञान गणित ह्या 2 विषयामध्ये मी अनेक ठिकाणी व्याख्यानं घेतलेली आहेत, वेगवेगळे सेमिनार्स झालेले आहेत. खास करून रायगड, मुंबई, नवी मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर या पट्ट्यामध्ये माझी अनेक व्याख्यानं झालेली आहेत. त्याचबरोबर साहजिकच आहे की मुलांमध्ये रमताना एक गोष्ट अशी होते की मुलांना काहीतरी दाखवायचं असतं, काहीतरी सांगायचं असतं आणि मग ते दाखवताना गड किल्ले हे एक पॅशन जे माझ्यामध्ये होतं ती मी मुलांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. साहजिकच आहे ती त्याच्यातून एक सवय अशी लागली की जे आपल्याला माहिती आहे, जे आपल्याला ठाऊक आहे ते लोकांपर्यंत सांगायचं, छानपैकी समजून द्यायचं, त्यांना ते आवडेल, त्यांना ते रुचेल अशा पद्धतीने द्यायचं. पण ते करताना संदर्भपूर्ण द्यायचं ही एक त्याच्या पाठीमागची भावना असते. त्यामुळे अभ्यासोनी प्रकटावे अशी एक ती आमची वृत्ती पहिल्यापासून असते. मला आठवतं चांगलं की 1993 पासून मी गड किल्ले बघतोय, म्हणजे आज त्यालाही जवळजवळ 31 वर्ष झाली. अनेक किल्ले बघितले, जवळजवळ महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागातले किल्ले बघून झाले. जलदुर्ग हा माझा आवडीचा विषय आहे, त्याच्यामुळे साहजिकच आहे माझं लहानपण मुंबईला वर्डीच्या किल्ल्याच्या शेजारी गेलंय. अच्छा. त्यामुळे मला ती एक पहिला किल्ला कोणता पाहिला होता? मी पहिला किल्ला पाहिला होता तो माहुली किल्ला. म्हणजे आणि तो किल्ला बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने सह्याद्रीचं ते रांगडं रूप आणि त्या गिरीशिखरांवरती जाताना जे आलेले अनुभव होते ना त्याने अगदी बेफाम झालो. आणि खरं सांगायला गेलं तर ते बोलतात ना ते वेड लागलं तेव्हापासून ते आजतागायत चालूच आहे. बरोबर. आणि विशेष म्हणजे ही गोष्ट सरांना वेड जरी सह्याद्रीचं लागलं असतं तरी पण त्यांनी जे पुस्तक लिहिलंय ते पुस्तक सह्याद्री मधल्या किल्ल्यांवर नाही, ते पुस्तक आहे गोव्यामधल्या किल्ल्यावर.
आणि तुमच्या पुस्तकाचा हा जो विषय आहे की गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर, त्यातून म्हणजे त्या शीर्षकावरूनच मी अट्रॅक्ट झालो एक वाचक म्हणून. आणि मला जेव्हा इंस्टाग्रामच्या माध्यमातून कळालं की असं एक नवीन पुस्तक येत आहे, तर तेव्हा मी लगेच हे पुस्तक वाचायचं ठरवलं. आणि हे पुस्तक वाचून माझी प्रतिक्रिया अगदी अशी वाव अशा टाईपची आहे. आणि त्यामुळेच मला असं वाटलं की तुमच्या यामागे नेमकी मोटिवेशन काय आहे, तुम्ही कसं ह्या विषयाकडे वळलात. म्हणजे सह्याद्री मधले जे किल्ले आहेत यासाठी खूप सारे भटकंतीचे ग्रुप्स असतात, ट्रेक्स असतात, किंवा दक्षिण भारतामध्ये सुद्धा बरेच किल्ले आहेत. काही लोक राजपूतांच्या इतिहासामध्ये इंटरेस्ट घेतात. बरोबर. परंतु जेव्हा आपण गोव्याकडे पाहतो तेव्हा काहीसं वेगळं चित्र डोळ्यासमोर येतं. गोव्याचे बीचेस साठी लोक जातात, किंवा थेट बोलत तर स्वस्त दारूसाठी जातात. परंतु गोव्यामधले सुद्धा किल्ले काही आहेत, तिथे सुद्धा आपला वारसा हिडन आहे. तर त्याबद्दलही मला थोडं सांगा की तुम्ही गोव्याकडे कसं काय वळलात. खरं तर एक सांगायचं तर पुस्तक लिहिणं हे काही मी ठरवून नाही केलं. छत्रपती शिवाजी महाराज हे खरं प्रेरणास्रोत आहेत. त्यांच्या पाऊलखुणा, त्यांचा अभ्यास, त्यांचा जागर ह्या दृष्टिकोनातून करता करता मी गड किल्ल्यांकडे आलो होतो. आणि एवढंच माहित होतं गड किल्ले म्हणजे शिवाजी महाराज. 1656 पासून असं म्हणू शकतो की आपण ऑफिशियली छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणाचा विचार सुरू केला होता. आणि कोकणाचा विचार का सुरू केला हे पण मी सांगतो, आपण आपल्या मुद्द्याकडे येऊयाच, पण तरी सुद्धा परत मी ते सांगायचं महत्व आहे ते मला वाटतंय, त्यामुळे मी ते सांगतो. की एक तर पहिली गोष्ट म्हणजे मुळात कुठलंही एखादं राज्य चालतं, ते राज्य चालतं ते त्याच्यामध्ये येणाऱ्या रेव्हेन्यूवरून, महसुलावरून. महाराष्ट्र हा दगडांचा देश आहे, डोंगरांचा देश आहे. महाराष्ट्र तसं पाहिलं तर ही एक अशी भूमी आहे की ज्याच्यामध्ये खूप शेतसारा येतो, परंतु काही असा प्रदेश आहे जो अगदी दऱ्याखोऱ्याने नटलेला आहे, त्याच्यामुळे तिथे फार शेतसारा येतो असं नाही. आणि शिवाजी महाराजांचं सुरुवातीचं जर आपण राज्य पाहिलं जे मावळ खोऱ्यामध्ये होतं, तिथे हा सगळा डोंगरी भाग आहे, त्यामुळे तिथून फार उत्पन्नाचं काही स्रोत होते असं काही नाही. मग आता हे राज्य चालवायचं कसं, त्यावेळेला लक्षात आलं की जे बाकीचे राज्यकर्ते आहेत त्या काळातले, आदिलशाही असेल, त्या काळामधले मुघल असतील, आणि आलेले फिरंगी म्हणा किंवा इंग्रज म्हणा, ही मंडळी काय करत होती नेमकी, तर व्यापार करत होती. या व्यापाराच्या माध्यमातून प्रचंड पैशाचा ओघ त्यांच्याकडे येत होता. व्यापाराचं महत्व छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं. आणि मला वाटतं की एखाद्या द्रष्ट्या राज्यकर्त्याचं जर काही एक वैशिष्ट्य असतं तर ते असं की तुम्हाला दूरदृष्टीतून काही गोष्टी दिसल्या पाहिजेत. शिवाजी महाराजांनी हे ओळखलं, व्यापाराचं महत्व लक्षात आलं, सागरी मार्गाचं महत्व लक्षात आलं, आणि मग त्या मार्गावर आपला वचक निर्माण करावा. ते सागरी मार्ग आपल्या ताब्यात असावेत. आणि दोन पद्धती असतात. एक असतं ते म्हणजे साधं आहे की वाहतूक होते, सागरी मार्गाने येणारी वाहतूक, ती वाहतुकीची जहाजं असतात. आणि दुसरं असतं ते म्हणजे युद्धनौका असतात. त्यामुळे शिवाजी महाराजांनी युद्धनौका निर्माण करायला सुरुवात केली. त्याचं कारणच ते होतं की आपल्याला व्यापार करायचा आहे, व्यापाराला संरक्षण द्यायचं आहे. जी चाचेगिरी चालायची, जे फिरंग्यांचं वर्चस्व होतं, पोर्तुगीजांचं वर्चस्व होतं, ते मोडून काढायचं आहे. तिथल्या जे काही वरती जर गेलो आपण, रामनगरचं कोळी राजाचं राज्य होतं म्हणा, पोर्तुगीजांचं राज्य होतं, ही आदिलशाहचं बरीचशी जी काही समुद्र किनाऱ्याकडची किनारपट्टी होती, ही सगळी किनारपट्टी महाराजांना ताब्यात घ्यायची होती. आणि म्हणून एक उत्पन्नाचा प्रचंड मोठा स्रोत त्यांना दिसला, आणि म्हणून ते त्या जलदुर्गांकडे वळले. आणि इनफॅक्ट उत्पन्नाचा स्रोताच हे कारण आपल्याला जावळी जिंकण्यामागे पण अगदी अगदी जावळीमधून खुशकीचा मार्ग जायचा. बरोबर, एकदम बरोबर आहे. त्याच मार्गाने पुढे शिवाजी महाराजांनी व्यापार कसा वाढवता येईल आणि आपल्याला समृद्धी कशी आणता येईल या दृष्टिकोनातून अनेक घाटवाटा असतील म्हणा, अनेक ज्या काही सागरी मार्गातून होणारे जे काही व्यापाराचे जे काही देवाणघेवाण होती, म्हणजे कोकणातून घाटावरती जाणारे मार्ग, त्याला त्यांनी व्यवस्थितरित्या संरक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग आता हे तुम्हाला महाराष्ट्राच्या किल्ल्यांबद्दलही भरपूर ही माहिती आहे. हो, मी महाराष्ट्रातले बरेच किल्ले पाहिलेले आहेत. आणि मग मी गोव्यातल्या किल्ल्यांकडे वळलो. तर मगाचा जो आपला प्रश्न होता त्या प्रश्नावर मी परत येईल. त्याचं कारण असं आहे की मी गोव्यातले किल्ले का लिहिले किंवा गोव्यातल्या किल्ल्यांवर पुस्तक का लिहिलं, त्याची अनेक कारणं आहेत. आणि ते एका दिवसात झालं नाही. मुळात मी गोव्यात जातोय ते जवळजवळ 2001 सालापासून, म्हणजे आज त्यालाही जवळजवळ 20-22 वर्ष झाली. रेग्युलरली गोव्यात जातोय. माझे बंधू गोव्यामध्ये राहतात, माझे मित्र आहेत गोव्यामध्ये, त्यांचे बिझनेस आहेत तिथे. त्यामुळे गोव्यात जाणं होतं. आणि जसे सर्वसामान्य आपण सगळेजण गोव्यात जातो तसंच मी गोव्यात गेलो होतो. गोव्यातल्या समुद्र किनाऱ्याने सुरुवातीला तुम्हाला आकर्षण एक असतंच, ते मी पाहिलं. परंतु नंतर लक्षात आलं की गोवा म्हणजे समुद्र किनाराच फक्त आहे असं नाही. गोवा म्हणजे बीचेस, गोवा म्हणजे कसिनो, गोवा म्हणजे रात्रीचं नाईट लाईफ सगळं.
हे जे काही आता जे गोव्याचं चित्र उभं राहिलंय टुरिझमच्या नावाखाली, तर ते चित्र अगदी तसंच 2000च्या आसपास पण होतं, नाही असं नाही. पण मला मग त्याच्यानंतर त्याच्या पलीकडचा गोवा खुणावू लागला. मला गोव्यातले मग चर्चेस मी पाहिले, चर्चेस पाहिल्यावर मी मंदिरं पाहिली. मंदिरं पाहत असताना गावागावातून गोवा मला जाणं झालं. मुळात गोवा छोटा आहे, 2 जिल्हे आणि 12 तालुके असा एकदम छोटासा गोवा आहे. सुंदर आहे. कोकणाचा तो दक्षिण भाग आहे, त्यामुळे आपण कुठे बाहेर गेलो असं बिलकुल वाटत नाही. आपण कोकणातच आहोत. कोकणातली ती माती, कोकणातली ती घरं, निसर्ग, माडाची झाडं, समुद्र किनारा, डोंगर रांगा, हे सगळं अगदी जसंच्या तसं आपल्याला गोव्यात दिसतं. गोव्यात मराठी खूप बोलली जाते, कोकणी बोलली जाते. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतच नाही की आपण कुठल्या तरी वेगळ्या राज्यात आहोत. आपण आपल्याच घरात गेलो असं आपल्याला वाटतं. आणि मग त्या अनुषंगाने पुढे फिरता फिरता साहजिकच आहे, गड किल्ले हे आपलं प्रेम असल्यामुळे तिथे कुठले किल्ले दिसत आहेत का, बघायला मिळत आहेत का, हे शोधणं सुरू झालं. सगळ्यांच्या बकेट लिस्टवरती आग्वादचा किल्ला असतो, पण त्याच्या पलीकडे लोक दुसरं काही बघत नाहीत. पण मी बघितलं की आग्वादच्या पलीकडे आग्वाद, शापोरा, रईश मागुश यासारख्या किल्ल्यांच्या व्यतिरिक्त बाकीच्या किल्ल्यांची लोकांना माहितीच नाही. त्याच्यावर कोणी लिहिलेलं नाहीये, कोणी मांडलेलं नाहीये. तिथली मंडळी काही फारसं सांगायला तयार नसतात. आपल्याकडे जसं महाराष्ट्रात तुम्ही फिरताना बघता एक दुर्ग संस्कृती आपल्याला दिसते. बरोबर. महाराष्ट्रामध्ये किल्ला म्हटलं की लोकांमध्ये एक वेगळी भावना, एक वेगळं प्रेम दिसतं आपल्याला. लोक अगदी तुम्हाला त्या किल्ल्यापर्यंत घेऊन जातात किंवा तुम्हाला सांगतात इथून असं जायचं, ह्या वाडीतून जायचं, ह्या राहाळात जायचंय, असं सगळं तुम्हाला पूर्ण त्याची माहिती देतात. पण गोव्यात तसं मला दिसलं नाही, मला तो अनुभव नाही आला. बरोबर. कसं की कदाचित हेही कारण असेल की जेव्हा शतकानुशतकाच्या आपण एका वेगळ्या शासकाच्या अखत्यारीमध्ये राहत असतो. हो, अगदी. म्हणजे पारतंत्र्यात हा शब्द म्हटला तरी काही चुकीचं नाहीये. आणि आपल्याकडे कसं आहे की आपल्याकडची तो जो स्वाभिमान आहे तो जागृत आहे. पण तिकडच्या लोकांना म्हणजे अगदी तुम्ही रिसेंटली जरी पाहिलं तर गोवा सरकारने जेव्हा सप्तकोटेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला तर तिथल्या लोकलाइट्स कडून काही लोकांकडून विरोध झाला त्या गोष्टीला. तर मग हे असे की काही गट तिथे असणारच की ज्याला शिवाजी महाराजांच्या इतिहासापेक्षा पोर्तुगीजांच्या इतिहासामध्ये आत्मीयता वाटते. आणि मग तशा मानसिकतेमध्ये जर लोक असतील काही, ते पण म्हणजे माहितीच्या अभावामुळे म्हणूया आपण त्याला. तर अगदी खरं आहे. मी त्या पॉइंटला अजून थोडंसं 2 गोष्टी सांगेन. एक तर पहिली गोष्ट असं आहे की आपल्या किल्ल्यांना एक जाज्वल्य इतिहास आहे. बरोबर. आपल्याकडे स्वाभिमान आहे, आपल्याकडे स्वातंत्र्य आहे. स्वराज्याचा अर्थ शिवाजी महाराजांनी माणसांच्या मनामनामध्ये पेरला. त्यामुळे आजही आपले जे काही गड किल्ले आहेत, भले ते आज ढासळलेले असतील, पडझड झालेले असतील, पण ती आपली आहेत ना स्मृतीस्थळ आहेत, आपले प्रेरणास्त्रोत आहेत, आपले धारातीर्थ आहेत. ते आपल्या पूर्वजांनी तिथे अगदी बोलतात ना रक्त सांडून आपल्या पराक्रमाच्या गाथा लिहिलेल्या आहेत. पण गोव्यात काय झालंय माहितीये का, गोव्यात मुळात पोर्तुगीज आले 1510ला आणि गेले 1961 साली. म्हणजे तब्बल 450 वर्ष पोर्तुगीजांचं तिथे राज्य होतं. आणि कुठलाही एखादा राज्यकर्ता ज्यावेळेला राज्य करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात. तो त्याची भाषा आणतो, त्याचे रीतिरिवाज आणतो, त्याचा धर्म आणतो, त्याची संस्कृती आणतो, बोलाचाली आणतो, खाद्य संस्कृती आणतो. आणि इतका प्रभाव पडत जातो की नंतर तिथली स्थानिक लोक आपली मुळं विसरून जातात, आपले रूट्स विसरून जातात. अगदी तसं त्या ठिकाणी व्हायला लागलं. आणि परिणाम अजून एक सांगतो की गोव्यातले किल्ले नंतरच्या काळात सगळे किल्ले, जवळजवळ सगळे किल्ले हे जेल झाले होते. आग्वादचा किल्ला असेल, रईश मागुशचा किल्ला असेल, खोलगड असेल, त्या किल्ल्यांवरती तुरुंग होते. मधल्या काळात गोवा मुक्ती संग्राम ज्या वेळेला घडला त्यावेळेला अनेक लोकांना त्या तुरुंगात तिथे ठेवलेलं होतं. मग मला सांगा कोणाला तुरुंगात जायला आवडेल? कोणाला यातना स्थळामध्ये रिसेप्शन असं तयार करून ठेवलं म्हणजे तुरुंगासारखे किल्ले म्हणजे तुरुंग आहेत. आणि मग त्या तुरुंगांबद्दल आपल्याला फारसा इंटरेस्ट नसतो, फारशी आवड नसते. आणि म्हणून लोकांनी दुर्लक्ष केलंय. लोकांचे दोष नाहीये, त्या राज्यकर्त्यांची भूमिका आपण समजून घेतली पाहिजे. बरोबर. म्हणजे पण चांगली गोष्ट ही आहे की रामायणामध्ये हनुमान स्वतःची आयडेंटिटी ओळख विसरला होता, तेव्हा जांबुवंतांनी त्याला ओळख करून दिली की अरे तू पवनपुत्र आहेस, तू उडी मारून काय करू शकतो. तशीच काहीशी भूमिका तुमच्या पुस्तकाची मला असं वाटतं की तुम्ही आता त्या गोव्याचे सुद्धा जे मराठी लोक ते वाचतील तेव्हा त्यांना कळेल की अरे आपल्या जवळ इतका हा किल्ला आहे, पण आपल्याला त्याचा ह्या ऐतिहासिक वारशाबद्दल काही कल्पनाच नव्हती. मग तेव्हा त्यांना कळेल की नाही आपण ज्याला जेल म्हणून बघत होतो ते ऍक्च्युअली आपल्यासाठी शक्तीस्थळ आहे. अगदी 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 खरं आहे. आणि त्याच भावनेतून लिहिण्याचा प्रयत्न झाला. खरं म्हणजे असं काही ठरवून लिहिलं नाही, जसं मी मगाशी म्हणालो. याचं कारण असं होतं की मी मुळात वाचक आहे. लिखाण हे आपण आवडीने किंवा एक आपल्या भूमिका किंवा आपले एक विषयात मनातल्या असणाऱ्या गोष्टी मांडण्यासाठी करतो. पण
वाचन करता करता अनेक पुस्तकं मी वाचली. त्याच्यामध्ये माझ्या वाचनामध्ये डॉक्टर पी शिरोडकरांचं पुस्तक आलं, जे खूप इम्पॉर्टंट पुस्तक आहे. इंग्लिशमधलं सर्वात गोव्यातल्या किल्ल्यांवरचं महत्त्वाचं पुस्तक असेल तर ते आहे फोर्ट्रेस अँड फोर्ट्स ऑफ गोवा. परंतु ते आर्किओलॉजीचे ते डायरेक्टर होते आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यात इतिहास भरपूर आहे, सणसणावळ्या भरपूर आहेत, इंग्लिशमध्ये आहे. त्याच्यानंतर पिसुर्लेकरांचं पुस्तक आहे, पोर्तुगीज मराठी संबंध. स देसाई सरांचं पुस्तक आहे. ही काही पुस्तकं आहेत पण ती इतिहासावर बोलतात, ती किल्ल्यांना केंद्रबिंदू मानून बोलत नाही. आणि मराठीमध्ये असं सगळ्या किल्ल्यांचा एकत्र असा इतिहास कुठे मांडलेला नाहीये किंवा कुठे लिहिलेला नाहीये. काही इतिहासकारांनी, जसं घाणेकर सरांचं एक फार सुंदर पुस्तक आहे जलदुर्गांच्या सहवासात. त्याचबरोबर महेश तेंडुलकर सरांचं एक पुस्तक आहे गोवा पर्यटन म्हणून. ह्या पुस्तकांमध्ये ओझरते उल्लेख आहेत पण सगळ्या किल्ल्यांची माहिती नाही. आणि मला ती एक गॅप दिसली, मला त्या साहित्यामधला एक असा एक भाग दिसला की अरे हे कोणीच नाही केलंय, एवढ्या मोठमोठ्या दिग्गज इतिहास अभ्यासकांनी मांडलेलं नाहीये, तर ते आपण कुठेतरी मांडलं पाहिजे. आणि मांडताना एक भूमिका ठेवून आपण मांडलं पाहिजे. त्यामुळे सगळ्या किल्ल्यांचा एक परिपूर्ण पुस्तक देण्याचा मी प्रयत्न केला. याच्यामध्ये 51 किल्ल्यांचे उल्लेख आहेत. त्यापैकी एकूण 24 लेख आहेत. त्या 24 लेखांमध्ये बऱ्याच किल्ल्यांची पूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न केलाय, सोप्या साध्या भाषेमध्ये, लोकांना समजेल अशा भाषेमध्ये. याचं कारण असं आहे की माझ्या डोळ्यासमोर ते पुस्तक लिहिताना इतिहास तज्ज्ञ, इतिहास अभ्यासक होते असं नाही. कारण मुळात मी इतिहास तज्ज्ञ नाही, मी साधा शिक्षक आहे. आणि मला असं वाटतं की आपल्यासारखे सर्वसामान्य हौशी पर्यटक असतात, ज्यांना इतिहासाची गोडी आहे, ज्यांना आपला सांस्कृतिक वारसा आवडतो, त्या मंडळींसाठी हे पुस्तक आहे. त्या मंडळीने ते जावं, ते पुस्तकातून ते किल्ले बघावेत म्हणून सोप्या भाषेत ते मांडण्याचा मी प्रयत्न केला. आणि आता आमची जी पिढी आहे तर आम्ही एक जेनझी किड्स आहोत. तर आम्हाला बाहेर फिरायला खूप आवडतं आणि कुठेही गेलं की असं वाटतं की यार हे ठिकाण आपण पाहतोय, खूप जुनं दिसतंय, पण काय नेमकं इथे. म्हणजे असं आम्ही जेव्हा काय करतो, गुगलवर सर्च करायला ट्राय करतो की गुगलवर काय आहे किल्ल्याचं. पण जेव्हा अशी काही माहिती मी यात वाचली तर त्यामध्ये असं आढळलं की ह्याचं तर गुगलवर काहीच नाही. अगदी म्हणजे खूप सुंदर पॉइंट मांडलाय. मुळात गुगलमध्ये प्रॉब्लेम काय झाला सांगतो की एखाद्या गोष्टीची माहिती असते ना, तीच पुन्हा कॉपी पेस्ट होऊन वेगवेगळ्या पद्धतीने येत असते. आणि त्याच्यातही गोव्यात काय झालंय, टुरिझम या अँगलने खास करून किल्ले बघितले जातात. इतिहास, त्याच्या पाठीमागचं भौगोलिक परिस्थिती, ऐतिहासिक परिस्थिती काय होती, तिथे घडलेल्या काही घटना काय होत्या, लढाया कशा झाल्या, त्याच्या मागचा दृष्टिकोन काय होता, हे काही पाहिलं जात नाही. तो मग शापोरा किल्ला दाखवताना दिलच्या हाताय जास्त करून दाखवायचं, मग त्याच्यामध्ये तिथे त्या पद्धतीने पोज घेऊन फोटो काढायचे, सेल्फी काढायच्या, अगवादवरती जायचं, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड मध्ये फोटो काढायचे. किल्ला बघायचा, किल्ला समजून घ्यायचा, किल्ला अनुभवायचा असं फार कमी दिसतं. पण मला असं वाटतं की ह्यासाठी ना थोडीशी मार्केटिंगची कमतरता आहे. म्हणजे कसं, असं नाही की सगळ्यांना आवडत नाहीच असं. त्यांनी पाहिलंच नाही, या दृष्टिकोनातून कधी विचार केला नाही किंवा ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. म्हणजे पुस्तक लिहिण्याचा खरा हेतू तो होता की जास्तीत जास्त लोकांपर्यंत या किल्ल्यांचा खरा इतिहास कळावा, त्यांच्या पद्धतीने तो इतिहास त्यांच्यापर्यंत उलगडत जावा आणि त्यांनी मग वेगळ्या अंगाने तो किल्ला पाहावा, अनुभवावा, असं त्याच्या पाठे मला वाटत होतं. आणि याच्यामध्ये काय माहितीये का, तुम्ही जे पुस्तक लिहिलंय यामध्ये तुम्ही जे खूप जास्त फोटोग्राफ्स वापरले त्या किल्ल्याबद्दलचे. तर माझा एक असा मित्र आहे की ज्याला वाचनाची बिलकुलच गोडीच नाही, म्हणजे तो पुस्तक वाचतच नाही. बरोबर. पण त्याने सहज माझ्या टेबलवर हे पुस्तक पाहिलं तर अगदी पहिल्या पेज पासून तो प्रभावित झाला. नंतर तो पाहतोय हे चित्र दिसतात. तर तो इतका त्याकडे आकर्षित झाला. त्यामुळे वाचकांपैकी सुद्धा जर का तुम्ही पुस्तक वाचण्यास थोडेसे असे स्केप्टिकल असाल, तुम्हाला वाटत असेल की यार मी तर पुस्तक वाचत नाही वगैरे, तर अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये, हे मी माझा एक वाचकाचा पर्स्पेक्टिव्ह सांगतोय की अगदीच साध्या भाषेमध्ये हे लिहिलंय. यामध्ये फार जास्त अलंकारिक भाषा नाही, साधी सोपी मराठी आहे आणि प्रत्येक गोष्टीचे असे कॅची इमेजेस आहेत. म्हणजे तुम्हाला एक छोटासा फील येऊन जातो, मिनी व्हर्जन, की तुम्ही खरंच तिथे गेलात की काय. एक्झॅक्टली. नक्की भूमिका सांगेन मी त्याच्याबद्दल की हे पुस्तक मला नेमकं कसं हवं होतं. मी पुस्तक लिहायच्या अगोदर माझ्या मनामध्ये हे पुस्तक तयार झालं होतं. आणि मला वाटतं कुठल्याही लेखकाचं तसंच असतं की तुम्हाला जसा डायरेक्टर असतो एखाद्या पिक्चरचा की त्याच्या डोक्यात पिक्चर तयार असतो, तसं माझ्या डोक्यात क्लिअर होतं की मला हे पुस्तक कसं असायला हवं. कारण इतकी पुस्तकं वाचल्यानंतर काय मिसिंग होतंय, वाचकाला जे हवंय ते मिळत नाहीये हे मी बघत होतो.
बरीच पुस्तकं असतात, जास्त करून किल्ल्यांवरची पुस्तकं बघितली मी, ती सर्वसाधारण ब्लॅक अँड व्हाईट मध्ये किंवा त्याच्यात काही 4-5 पानं, काही थोडी पानं फोटोचे असतात. फ्रंट पेज जे असतं, मुखपृष्ठ, ते खास करून कुठल्या तरी 4-5 फोटोंना एकत्र कोलाज करून दिलेलं असतं. साधा पेपर वापरलेला असतो. खूप ऐतिहासिक माहिती देत असताना सण सणावल्याचा असा एक फार मोठा असा इतका काय म्हणूया त्याला पझल मांडलेलं असतं. बऱ्याच वेळेला त्याच्यातून आजकालची मुलं थोडंसं स्वतःला बाजूला करतात. मी हे पाहिल्यावर कळलं की आपण ह्या गोष्टी टाळायच्या. आपल्याला पुस्तक कसं असलं पाहिजे, तर पुस्तक हे व्हिज्युअल असलं पाहिजे. तुम्हाला पुस्तक दिसलं पाहिजे. आजच्या सोशल मीडियाच्या, रील्सच्या, युट्यूबच्या काळामध्ये तुमचं पुस्तक बोलकं झालं पाहिजे. आणि ते बोलकं व्हायचं असेल तर त्या पुस्तकामध्ये प्रचंड फोटो असावेत. ते फोटो संदर्भपूर्ण असावेत. नुसतेच फोटो काढलेत, कुठेतरी समुद्र दाखवलाय, कुठेतरी झाडं, हिरवळ, डोंगर, असं काही नाही. त्या पुस्तकामध्ये त्या विषयाला धरून अगदी महत्वपूर्ण आणि संदर्भपूर्ण असे फोटो असावेत. त्यातल्या प्रत्येक गोष्टीला त्याच्यामध्ये पूर्ण न्याय मिळावा. दुसरी महत्वाची गोष्ट, ते फोटो काढताना त्याच्या पाठीमागची आपली भूमिका मांडणं खूप गरजेचं असतं. स्केचेस खूप सुंदर त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे असं मला वाटतं. काही प्राचीन काळातले, जुन्या काळातले काही स्केचेस, काही मॅप, काही नकाशे तुम्हाला त्या किल्ल्याचा एक खरा पूर्वीचा रागरंग दाखवतात आणि ती गोष्ट व्हिज्युअली खूप इफेक्टिव्ह होते, खूप चांगली वाटते आपल्याला. दुसरी महत्वाची अजून एक अशी गोष्ट मला वाटते की तो किल्ला मांडताना मी मुळात एक प्रवास वर्णन आणि आत्मचिंतन, संवाद वर्णन या स्वरूपामध्ये मी मांडायचा प्रयत्न केला, जेणेकरून काय होतं, एक ट्रॅव्हल डायरी तयार होत की आपण उगाच काहीतरी फार अवघड काहीतरी बघतोय असं वाटलं नाही पाहिजे. ते आपल्याला साधं सोपं वाटलं पाहिजे, तरुण पिढीला ते आवडेल असं असलं पाहिजे. त्यामुळे मी त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी, खूप R&D केले, खूप नवीन नवीन गोष्टी इम्प्लिमेंट केल्यात. कदाचित तो पहिला ट्रेंड सेट म्हणून सुद्धा होईल. तर ह्या पुस्तकामध्ये जर सांगायचं झालं तर तब्बल 250च्या वर नुसते फोटो आहेत, 40-50 स्केचेस आहेत, नकाशे आहेत. त्याच्यानंतर एक असे मॅप बनवलेले की ज्याच्यात गोवा आणि गोव्यात ज्या ज्या ठिकाणी किल्ले आहेत त्या सगळ्यांचं एका ठिकाणी असणारं स्वरूप, म्हणजे त्यांचं नेमकं लोकेशन, त्यांची भौगोलिक परिस्थिती, नद्या, डोंगर, भूशीर, या सगळ्या गोष्टींना बरोबर दाखवून त्या दृष्टिकोनातून तयार केलेले मॅप. आणि ह्याच्यामुळे काय होतं की पुस्तकाला तुम्ही अगदी म्हणजे पुस्तक असं तुमच्या डोळ्यासमोर उभं राहिलं की तुम्ही पिक्चर बघताय असा एक फील आला पाहिजे. QR कोड हा एक नवीन भाग या पुस्तकामध्ये मी आणलाय, कदाचित तुम्ही तो पाहिला असेल. बरोबर. हा, प्रत्येक पुस्तक म्हणजे जेव्हा किल्ला सुरू होतो तेव्हा इथे साईडला एक QR कोड असतो. येस, दुर्ग वाटाड्या म्हणून मी त्याला नाव दिलेलं आहे. अपेक्षा अशी होती, म्हणजे मला काही असं एक अनुभव आले, ते मी तुमच्याशी शेअर करेन की काय होतं, आपण इथे बघतो, आपण एखादा किल्ला बघायचा असेल तर पुस्तकात लिहिलेलं असतं की इथे उतरा, या ठिकाणी जावा, मग इथून एवढे एवढे अंतर चाला, पूर्वेकडे जा, पश्चिमेकडे जा. आत्ताच्या मुलांना त्या दिशा पण बऱ्याच वेळेला कळत नाहीत आणि कन्फ्युजन असतं, कारण आम्ही सगळे टेक्नो सावी झालोय. गुगलवर आहे, गुगल मॅप लावला की इथून डायरेक्ट आम्ही गाडीत बसलो की डायरेक्ट त्या डेस्टिनेशनला आम्हाला जायचं असतं. मग ह्या टेक्नॉलॉजीचा वापर आपण का करू नये असा मी विचार केला. मुळात हे किल्ले, काही किल्ले असे आहेत त्याच्यामध्ये अगदी सांगायलाच गेलो तर चांदरचा किल्ला असेल, सांकळीचा किल्ला असेल, नाणूजचा किल्ला असेल, त्याचबरोबर असे छोटे छोटे किल्ले, खोरजुवेचा किल्ला असेल. ह्या किल्ल्यांना जाताना आपल्याला त्याच्या वाटा शोधणं थोडंसं अवघड जातं. याचं कारण असं आहे की तुम्ही मराठीत किंवा उच्चारात बोलता वेगळं, गोव्यामध्ये स्पेलिंग्स वेगळे आहेत, उच्चार वेगळे आहेत आणि तिथले भाषा वेगळी आहे. म्हणजे पोर्तुगीज होते त्यामुळे पोर्तुगीजचा प्रभाव आहे, कोकणी भाषा अगोदर होती त्यामुळे कोकणी भाषा तिथे वापरली जाते, आणि आजकाल ग्लोबलायझेशन झालंय त्यामुळे इंग्लिश आलेलं आहे. त्यामुळे अगदी अशी ती भेळमिसळ झालेली आहे सगळी. त्यामुळे तुम्ही बोलता खोरजुवे, पण उच्चार तुम्ही स्पेलिंग जर तुम्ही गुगलवर टाईप करायला गेला तर काहीतरी भलतच येईल, कारण सी पासून खोरजुवेची स्पेलिंग चालू होते. शापोरा हे नाव आहे परंतु त्याची स्पेलिंग चापोरा म्हणजे सी पासून तयार होते, CH अशी ती स्पेलिंग आहे. तेच तेरेखोल किल्ल्याचं नाव तिराखोल आहे. अलोर्ना हे नाव तुम्हाला बघायला मिळेल पण खरं त्याचं त्या किल्ल्याचं नाव हळर्ण किल्ला आहे. अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे मग म्हटलं की लोक गडबडतील आणि त्याच्या ऐवजी आपण QR कोड जर दिले तर एक्झॅक्टली त्या लोकेशनला विदिन सेकंड आपल्याला जाता येतं आणि आपण तो किल्ला बघू शकतो. मला असं झालं होतं की
मी मार्मागोवा किल्ला बघायला गेलो होतो. त्या मार्मागोवा किल्ल्याची 3 नावं आहेत. मार्मागोवा पूर्वीचं नाव होतं मुरगावचा किल्ला, मग मार्मागोवा किल्ला, आणि आता तुम्ही जर गेला तर तिथला एरियाचं नाव वास्को म्हणून आहे. ठीक आहे, वास्कोचा फोर्ट किंवा वास्कोचा किल्ला असंही म्हटलं जातं. त्यामुळे काही फारसं माहित नव्हतं, कुठे काही जास्त लिहिलेलं नव्हतं. मी गुगलवर सरळ टाकलं आणि गेलो फोर्ट ऑफ मार्मागोवा. तिथे गेल्यानंतर बघितलं तर सगळं मला एकदम असं डम्पिंग ग्राउंडचा डोंगरच दिसायला लागला. म्हणजे आजूबाजूला सगळं काही नव्हतं, सकाळची वेळ होती आणि एकदम असा तो सड्याच्या बाजूला खाली डायरेक्ट दरी आणि दरीच्या खालच्या बाजूला गेल्यानंतर बीच, असं ती सगळी परिस्थिती होती. आणि डम्पिंग ग्राउंड जिथे गेल्यानंतर तो दाखवतोय की यू रिच युअर डेस्टिनेशन, आणि डेस्टिनेशन बघतोय तर डम्पिंग ग्राउंड. म्हणजे मला समजेना नेमकं की काय बाबा किल्ला कुठे येतो. पण शेवटी कसं आपण सह्याद्रीतले असतो ना, ते जरा आपल्याला जरा आतमध्ये असं नसा नसत भिनलेलं असं नाही किल्ला बघायचाच, काय झालं तरी चालेल, कुठे गेलो, काय चुकलो, पडलो, झडलो तरी चालेल. मग त्या उत्साहाच्या भरामध्ये मी त्या डम्पिंग ग्राउंडला क्रॉस करून अगदी वास हे घाण सगळं अंगावर झेलत 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 मी खालून तिकडे गेलो तर तो कडा आला पूर्ण. म्हणजे त्या ठिकाणी सगळं संपलं होतं. तिथून अगदी असं एक घरंगळत जायचं होतं. आणि मग खालच्या बाजूला अशी थोडी थोडी मला तटबंदी दिसायला लागली. मी म्हटलं वाह क्या बात आहे, हरकत नाही, म्हटलं आपण खाली जायचंच, काही करून आपल्याला ती तटबंदी बघायची आहे. म्हणून मी अगदी काय म्हणतात त्याला खरचडत पडत धडपडत मी त्या तटबंदीपर्यंत गेलो. तिथे गेल्यानंतर अगदी जीर्ण झालेली पडायला आलेली अशी ती तटबंदी होती. काही ठिकाणी त्याचे बुरुज दिसत होते, काही ठिकाणी त्याचा तो सगळा जो भाग आहे तो असा आपल्याला म्हणजे एक बोलतात ना तटबंदी, बुरुज, जंग्या, त्याच्यानंतर हे जे काही दुर्गावशेष आहेत ते पाहता आले मला. आणि मग काही फोटो काढून मी आलो वरती आल्यानंतर जरा थोडंसं पुढे आलो आणि मार्केट जवळ गेलो. भूक लागली होती, म्हटलं चला थोडं फ्रेश होऊया, हातपाय धुया आणि थोडं खाऊ काहीतरी. म्हणून मी एका हॉटेलमध्ये गेलो. हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथला एक जो लोकल, तिथले जे स्थानिक लोक होती त्यांच्याबरोबर बसल्यानंतर समोर काय, कुठून आला, कहाँ से आहे, की असं सगळं ते चालू झालं आमचं. आणि मी आपली स्टोरी सांगितली त्यांना, मी अरे मार्मागोवा किल्ला बघायला आलो होतो, काय सगळं म्हटलं तिकडे सगळं डम्पिंग ग्राउंड आहे, घाण आहे आणि थोडीशी तटबंदी आहे, काही बाकी शिल्लकच नाही किल्ल्याचं काय. ते बोले आप कहाँ गए थे, कुठे गेला होता तुम्ही. मी बोलो असं आहे त्या डम्पिंग ग्राउंडच्या इकडे गेलो होतो. त्यांनी सांगितलं यार डम्पिंग ग्राउंडच्या इकडे किल्लाच नाहीये, तुम्ही काय बघून आला नेमकं. मला काही समजेना. मी म्हटलं मी गुगल मॅपवर टाकलं होतं आणि मी असं गेलो. तर दुसरा एक माणूस बोला अरे नहीं वो तो यार मंकी पॉइंट है, वहां पे वो गए थे, वहां पे थोड़ा सा एक आपको फोर्ट का वॉल दिखेगा. तर म्हटलं हा, मला बोललो तटबंदी मला दिसली, बुरुज पण दिसले मला. आणि मग तो हसायला लागला. बोला अरे साहब आप तो उल्लू बन गए, तिकडे किल्ला नाहीये, तो किल्ल्याची तटबंदी आहे, किल्ला इकडे बाजूला आहे. या ठिकाणी तुम्ही जर गेला मार्मागोवा पोर्ट ऑथॉरिटी म्हणून आहे, MPA म्हणून, त्या ठिकाणी गेल्यावरती तुम्हाला तो किल्ला बघायला मिळेल. किल्ला आजही चांगल्या अवस्थेत आहे, तुम्ही बघू शकता. मी डोक्याला हात लावला. म्हणजे गुगल मॅपने फसवलं, गुगल बाबाने सुद्धा म्हटलं फसवलेलं आहे आपल्याला. म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुम्ही गुगलवरती पूर्ण डिपेंड राहून चालत नाही, तुम्ही स्वतः त्याचा व्यवस्थित अभ्यास करून व्यवस्थित मूल्यांकन केलं पाहिजे. बरोबर. आणि असंही आहे की आता तुम्हाला एकदा कळालं की कसं आहे की एकदा ही गोष्ट आता प्रकाशात आली की मार्मागोवाचा किल्ला तिथे नाहीये. आता आपण हे युट्यूबवर टाकू किंवा त्यातले काही लोक गुगलवरही ते टाकतील, सर्च करतील. आता गुगलवर आहे ना, तुम्ही दिसल्यानंतर आता मी काही जणांनी ते करेक्शन्स केलेले आहेत. त्याचे 2 नावं दिसतात, मार्मागोवा फोर्ट ह्याचं लोकेशन वेगळं दिसतं आणि फोर्ट ऑफ मार्मागोवा याचं लोकेशन वेगळं दिसतं. त्यामुळे मग कन्फ्युजन होऊ नये म्हणून मग तो QR कोड मी दिलाय की एक्झॅक्ट तो QR कोड तुम्हाला राईट लोकेशनला घेऊन जाईल. क्या बात आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने तो वाटाड्याचा आहे. Yes. तो QR नाही तो वाटाड्याचा आहे. अगदी अगदी. मग मला सांगा की तुम्ही एकदा हे ठरवलं की आता आपल्याला पुस्तक लिहायचं, जसं तुम्ही आधी सांगितलं की तुम्ही एक डायरी मेंटेन केली, त्यामध्ये तुम्ही लिहून काढलं की प्रवास वर्णन काइंड ऑफ तुम्ही लिहून काढलं. तर मग ह्या प्रवास वर्णन ते पुस्तक ह्याची ओव्हरऑल एक प्रोसेस कशी होती. खरं म्हणजे एका दिवसात हे काही झालं नाही. म्हणजे हा जर माझा प्रोजेक्ट म्हणून मी ज्यावेळेला विचार करतो तर जवळजवळ मला 3.5 वर्ष जवळजवळ लागलेली आहे. असं नाही की उठलं 2-3 दिवसामध्ये हे लिहिलं, काहीतरी आपण फोटोज कलेक्ट केले आणि मग छापलं, असं नाहीये ते.
कारण कसं आहे, जर तुम्ही एखादं इतिहासावर एखादं पुस्तक लिहिताय, किल्ल्यांवरती पुस्तक लिहिताय, तर ते ऑथेंटिक असणं फार गरजेचं असतं. जबाबदारीच मोठी आहे, फार मोठी जबाबदारी असते. आणि त्या अनुषंगाने मग रिसर्च आला, अभ्यास आला. मी जरी 2001 पासून गोव्यात जात असलो आणि बरेच किल्ले बघत असलो, मी अनेक किल्ले पाहिले होते त्याच्या अगोदर 2015-16 पर्यंत मी बऱ्यापैकी किल्ले पाहिले होते. अगदी म्हणजे गावागावात मी गेलो होतो. तर ते फिरणं वेगळं, ते तुम्ही स्वतःला एक्सप्लोअर करण्यासाठी फिरत असता, तुम्ही त्या जागेला एक्सप्लोअर करण्यासाठी फिरत असता. बरोबर. पण पुस्तक लिहायचं जेव्हा ठरलं आणि पुस्तक नाहीये आणि अभ्यास करून आपल्याला ते मांडायचं आहे, त्यावेळेला मात्र एक प्रोजेक्ट म्हणून मी पुन्हा फिरलो. तर त्या अंगाने मी त्याचा अभ्यास केला, त्याचा इतिहास वाचून गेलो, काही ठिकाणी गेल्यानंतर वाचलं, अनुभव केला, ते पडताळून पाहिलं जे आहे ते बरोबर आहे की नाही, आजची परिस्थिती काय आहे, 100 वर्षापूर्वी एखाद्याने कोणी लिहून ठेवलेलं असेल तर ते आणि आज हे खरोखर तसं आहे का हे बघितलं. त्याचबरोबर आत्ताचे झालेले बदल अनुभवले, ते अनुभवून ते नोंदी करून ठेवल्या त्यांच्या. आणि मग ते सगळं एकसंग लिहिताना एक 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 आर्टिकल तयार होत ना. म्हणजे मी ज्या वेळेला गोव्याला जायचो तेव्हा मला माझे मित्र प्रश्न करायचे की गोव्याला का जातोय बाबा, कारण हा माणूस शिक्षक, बरोबर आहे, याला कुठलंही व्यसन नाही आणि हा गोव्याला सारखा का चाललाय. तर मग मी म्हणायचो मी गोव्याला किल्ले बघायला चाललोय. तर दुसरा प्रश्न असायचा, गोव्यात किल्ले आहेत. म्हणजे लोकांना इतकं आश्चर्य वाटतं, मी त्यांच्याकडे पुन्हा बघायचो, म्हणायचं खरंच आहेत किल्ले गोव्यामध्ये, म्हणजे गोव्यात किल्ले आहेत की नाही इथपर्यंत लोकांना प्रश्न होते. आणि ते प्रश्न निघून जावेत म्हणून ते पुस्तक मांडायचं. म्हणजे ही तर गोष्ट आहे की हे कसं म्हणजे परसेप्शनच नसतं. मी स्वतः सुद्धा म्हणजे मी पहिल्यांदा जेव्हा शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा इतिहास वाचायला घेतला तर तेव्हा मला सुद्धा हे वाचून आश्चर्य झालं की अरे यांनी गोव्यावर आक्रमण केली आहे, त्यांनी पोर्तुगीजांसोबत युद्ध केली आहेत, यांनी मंदिरांचा जीर्णोद्धार केलाय वगैरे वगैरे. तर ह्या गोष्टी शाळेमध्ये इतिहास शिकताना तितक्या प्रखरपणे येत नाहीत आणि त्यामुळे काहीच कल्पनाच नसते गोव्यात. खरंय, अगदी खरंय. मुळात गोव्याचा इतिहास हा थोडासा मी म्हणेन की ना अंडररेटेड राहिलाय. आणि आम्ही गोव्याला नेहमी दुसरं राज्य म्हणूनच बघत आलो. मी परत सांगतो आणि मी अगदी जाणीवपूर्वक आणि अगदी ठासून ही गोष्ट सांगतो, गोवा हे प्रांत तुम्ही आत्ता केलंय, ह्या नंतरच्या राजकीय स्थित्यंतरामध्ये ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. 1961 साली 19 डिसेंबर 1961 ला पोर्तुगीजांच्या तावडीतून जेव्हा गोवा मुक्त झाला, त्याच्यानंतर तो केंद्रशासित प्रदेश, त्याच्यानंतर 1987 30 मे 1987 या वेळेला त्याला राज्याचा दर्जा मिळाला, राज्य झालं. म्हणजे ह्या ज्या काही आता सीमारेषा आहेत ह्या आत्ताच्या. तुम्ही जर भौगोलिक बघायला गेला तर कोकणाचा दक्षिण भाग असंच आपल्याला इतिहासामध्ये नोंद मिळते. तो बोरकरांचा गोवा आहे आपला. हो, अगदी बाबा बोरकरांचा गोवा आहे, तो लता मंगेशकरांचा गोवा आहे, तो अभिषेकी बुवांचा गोवा आहे. आणि त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी आपल्याला असं वाटतं की ती आपली नाळ आहे. गोव्यात गेल्यानंतर तुम्ही शांतादुर्गा मंदिर आहे, त्या शांतादुर्गा मंदिराचा जीर्णोद्धार छत्रपती शाहू महाराजांनी केलेला आहे. ही गोष्ट किती लोकांना माहिती आहे, आपल्याला बिलकुल माहिती नसते. छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री सप्तकोटेश्वराचा जीर्णोद्धार केला, ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती असते. किंवा आता त्या सोशल मीडियामुळे त्यातल्या त्यात ते लोकांपर्यंत पोहोचतंय आणि लोक आवर्जून, म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतोय, अनेक जण आज मला कितीतरी लोकांनी विचारलं, अनेक मुलं मला फोन करतात व्हॉट्सअपवरून, फेसबुकवरून, वेगवेगळ्या माध्यमातून, मला गोव्याला जायचंय सर, मला सप्तकोटेश्वराला जायचंय, मी आणखी काय बघू. तर मी सप्तकोटेश्वरला जा म्हणतो. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांचा एक शिलालेख आहे, तो शिलालेख लोकांनी पाहिलेला नसतो. पणजीमध्ये अगदी समोर आहे, कितीतरी वेळा लोक आजूबाजूला तिथून जातात. तिथे राज्य सरकारचं म्युझियम आहे, त्या म्युझियम मध्ये तो ठेवलेला आहे. मी आवर्जून म्हणतो ह्या आपल्या पाऊलखुणा आहेत, ह्या आपण पाहिल्या पाहिजेत, अभिमानाने मिरवल्या पाहिजेत. आणि म्हणून गोव्याला जाणं आपलं बनतं. तो शिलालेख तुम्ही जो म्हणताय तो आता हे हिंदू राज्य झाले, तो त्या शिलालेख, हो, तो हडकोळूंचा शिलालेख आहे आणि बाणस्तरीचा शिलालेख असं त्याला म्हणतात. हडकोळ छोटंसं गाव आहे तिथे. आणि तो शिलालेख छत्रपती संभाजी महाराजांनी 1685 मध्ये तो शिलालेख त्या ठिकाणी त्यांनी आदेश दिला आणि तिथले जे सुभेदार होते त्या सुभेदाराने तो शिलालेख तिथे बसवून घेतला. आणि त्याच्यातून आपल्याला दिसतं, आम्हाला छत्रपती संभाजी महाराज हे कर्तबगार म्हणून माहिती आहेत, पराक्रमी म्हणून माहिती आहेत, कवी म्हणून माहिती आहेत, संस्कृत प्रकांड पंडित म्हणून माहिती आहेत, त्यांचा पराक्रमाच्या गाथा आम्ही ऐकलेल्या आहेत. पण छत्रपती संभाजी महाराज हे प्रजाहित दक्ष होते हे आपल्याला ह्या शिलालेखातून जाणवतं. कारण त्या शिलालेखाचा जो अर्थ आहे, त्याचं वाचन आहे, त्या वाचनातून लक्षात येतं की त्यांनी त्या काळामध्ये नदी ओलांडण्यासाठी असणारं जे भाडं होतं ते भाडं त्यांनी रद्द करायला सांगितलं आणि लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी आणखी काय करता येईल याच्या दृष्टिकोनातून त्या गोष्टी तिथे त्यांनी त्या राबवल्या. हे आपल्याला त्या शिलालेखात
पळतं. बरोबर. आणि आता मला वाईट वाटतं एका गोष्टीचं की मी शाळेच्या सहलीमध्ये गोव्याला गेलो होतो 2014 मध्ये 7वी ला असताना. पण तेव्हा टेक्निकली बघायला गेलं तर 7वी ला असताना हे सगळे विषय म्हणजे रोजच्या वापरातलेच असतात. इतिहासामध्ये आम्ही वाचतच होतो तेव्हा, पण मराठ्यांचा इतिहास होताच. पण तेव्हा सुद्धा आम्हाला किंवा आमच्या शाळेतल्या शिक्षकांना किंवा गाईडला कोणालाच कल्पना नव्हती की आपण इथून फिरतोय आणि इथे एक शिलालेख जोडून ठेवलाय. हे जोपर्यंत माहित नसतं, बरोबर ना, अज्ञानामध्ये सुख असतं, तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीचा अर्थ कळत नाही. आणि माझं मत आहे त्याच्यात मग आपला काहीच दोष नसतो. हा, जर तुम्हाला माहित आहे आणि तुम्ही गेला नाही तर मग मी मात्र तुम्हाला मी दोषी धरेन. पण माझी अशी अपेक्षा आहे की आता तुम्ही ते माहित करून घ्या, आवर्जून वाकडी वाट करून ते बघायला जा. हात कात्रो खांब आहे तो तुम्ही बघितला पाहिजे. आणि ह्या गोष्टी लपवण्याच्या नाहीत, मी परत सांगतो आणि मी फार जबाबदारीने बोलतोय. ह्या गोष्टी आपल्या स्वाभिमानाच्या आहेत. आपल्या लोकांनी त्या ठिकाणी कशा पद्धतीने धार्मिक छळ होत असताना सुद्धा आपल्या संस्कृतीला टिकवून ठेवण्याचा जो हे केलेला आहे, तो मला वाटते त्या पाऊलखुणा आपण जपल्या पाहिजे. नक्कीच. म्हणजे आजच्या राजकीय परिस्थितीनुसार आपण जरी सेक्युलर झालो असतो तरी पण त्याचा अर्थ असा नाही की जुन्या काळामध्ये ज्या धर्मांध राज्यकर्त्यांनी धर्माच्या नावावर अत्याचार केले तसे आपण समजून घेतलेच पाहिजेत. तसेच उलट त्यातून बोध घेतला पाहिजे की असं आपल्याला वागायचं नाही. आणि माझं म्हणणं तेच असतं, धर्मसहिष्णुता ही आपण सगळ्यांनी पाळली पाहिजे. सगळ्या धर्मांचा आपण आदर करतोच, पण त्याचबरोबर आपण आपला धर्म जो आहे तो धर्म टिकवण्यासाठी काय काय झालं हे समजून घेणं आपलं कर्तव्य आहे. आणि आमचे एक वैद्य आहेत डॉक्टर पुरकर म्हणून, त्यांनी सुद्धा त्यांचं सगळं बालपण गोव्यात गेलं होतं, शिक्षण गोव्यात गेलं, पण दुर्दैवाने किल्ले बघणं काही झालं नव्हतं. जेव्हा पुस्तक माझं आलं त्यावेळेला, हे नगरचे आहेत, आणि त्यांनी ते पुस्तक आवर्जून घेतलं. पुस्तक घेतल्यानंतर त्यांनी ते पुस्तक पाहिलं आणि पुस्तक घेऊन ते गोव्याला गेले. गोव्याला गेल्यानंतर त्यांनी ते किल्ले बघताना त्यांनी अगदी आवर्जून सांगितलं की या पुस्तकातून मला हे किल्ल्यांची माहिती, मुळात हे किल्लेच मला माहित नव्हते, पुस्तकामुळे मला ते किल्ले बघता आले. महेश पाटील म्हणून आहेत, त्यांनी सांगितलं होतं की मी तिथे जाणार तर पुस्तक घेऊन जाणार, तोपर्यंत मी जाणार नाही किल्ले बघायला. तर असे अनेक जणांनी, म्हणजे हे पुस्तक केवळ महाराष्ट्रात न राहता बडोद्यावरून हे पुस्तकाची मागणी आली, इंदोरवरून हे पुस्तकाची मागणी आली, महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी, कोल्हापूर असेल, सांगली असेल, परभणी असेल, चाळीसगाव असेल, कोकणातून असेल, बऱ्याच जणांनी, सिंधुदुर्ग असेल, गोव्यामध्ये सुद्धा फक्त पणजी नाही, फक्त फोंडे नाही, मडगाव नाही, अगदी छोट्या छोट्या थिवीम मधून, तुम्हाला सांगतो सेंट इस्टवान मधून, साळीगाव मधून, कानकोड मधून, अशा ठिकाणाहून या पुस्तकासाठी विचारणा झाल्या. दुबईला हे पुस्तक गेलं. मला सांगायला आनंद होतोय, युके मध्ये माझा विद्यार्थी आहे सूरज पाटील, हरियाणामध्ये भूषण गोसावी. म्हणजे खरं सांगतो की ह्या पुस्तकातून गोवा एक वेगळ्या अंगाने लोकांपर्यंत पोहोचतोय आणि एक नवीन समीकरण त्यांच्यामध्ये रुजतंय की गोवा म्हणजे आता बीच नाही, गोवा म्हणजे दारू नाही, गोवा म्हणजे एन्जॉयमेंट नाही, तर गोवा म्हणजे गड किल्ले. गोवा म्हणजे गड किल्ले हे समीकरण त्यांच्यात रुजवण्याचा प्रयत्न होतो. आणि तुम्ही आता हे जे काही वर्णन सांगता त्यातून माझ्याही मनामध्ये आता एक इच्छा झाली आहे की तुमच्यासोबत एकदा गोवा फिरायचं आहे. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारचा एखादा कार्यक्रम हाती घ्या. आवर्जून बऱ्याच जणांचं हीच विचारणा चालू आहे. अनेक संस्थांनी मला विचारलेलं आहे. मग त्याच्यामध्ये बा रायगड सारखी संस्था आहे, गडवाड सारखी आमची मित्रमंडळी आहे, सेवेचे ताई तत्पर आहे, आणि अनेक प्रायव्हेट संस्था आहेत की जसं बोहरा पदभ्रमंती असेल किंवा गिरीस्पंदन असेल, अशा अनेक जणांनी विचारणा केले. त्यामुळे प्रयत्न तोच आहे पुढे की गोवा दाखवायचा. पण जिथे मी शक्य आहे तिथे तर उपलब्ध असेलच. ज्यावेळेला मी उपलब्ध नसेल त्यावेळेला हे पुस्तक तुमचं मार्गदर्शक आणि यात वाटाड्या सुद्धा आहे. अगदी अगदी अगदी. अजून एक गोष्ट आहे की महाराष्ट्रामधले किल्ले आणि गोव्यामधले गड किल्ले, तर यांच्या वैशिष्ट्यांमध्ये काही फरक आहे का? गोव्याच्या किल्ल्यांचं असं काही पेक्युलॅरिटी किंवा असं काही वेगळं पण तुम्हाला जाणवलं का त्यामध्ये? खरं तर खूप सुंदर प्रश्न आहे. याचं कारण सांगतो की गोव्यातले किल्ले आणि महाराष्ट्रातले किल्ले हे पूर्णपणे वेगळे आहेत. या किल्ल्यांची बांधणी ही पूर्णपणे वेगळी आहे. कारण मुळात हे जे किल्ले आहेत हे किल्ले नदीकाठी असणारे किल्ले आहेत, समुद्राकाठी असणारे, खाडी किनारी असणारे किल्ले आहेत, काही समुद्राला अगदी लागून असणारे किल्ले आहेत. त्यामुळे ह्या किल्ल्यांचं स्वरूप वेगळं आहे, भौगोलिक स्वरूप आहे. किल्ले आकाराने खूप छोटे आहेत. म्हणजे तुम्ही कल्पना नाही करणार, एखाद्या गावामधली एखादी छोटीशी गडी असते ना आपली, तेवढ्यापेक्षा सुद्धा लहान असणारे किल्ले आहेत. त्यामुळे ह्या किल्ल्यांची वैशिष्ट्य वेगळी आहे. ते वैशिष्ट्य मला सांगायला आवडेल. गोव्यातल्या किल्ल्यांची वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो.
गोव्यातले किल्ले मुळात कुठे कुठे आहेत सांगा बघा. एक तेरेखोलच्या किल्ल्यापासून जर विचार केला तर नदीच्या किनाऱ्यावरती जिथे नदीचं मुख असतं, नदी समुद्राला ज्या ठिकाणी मिळते त्या ठिकाणी एक टेकडी, या टेकडी वजा अशा जागेवरती माथ्यावरती आणि पायथ्यावर दोन्ही ठिकाणी बांधकाम आपल्याला दिसतात. माथ्यावर याच्यासाठी की दूरवरून येणाऱ्या जहाजांवरती तुम्ही लक्ष ठेवू शकता, कारण मुळात व्यापार हा फार महत्वाचा भाग असल्यामुळे त्यांना संरक्षण मिळावं म्हणून तो किल्ला बांधलेला असतो. त्यामुळे त्या व्यापारी जहाजांवर लक्ष ठेवणं, सागरी मार्गांवर लक्ष ठेवणं हे त्याचं प्रमुख काम असतं. पण त्याचबरोबर त्या टेकडीच्या पायथ्याला जेव्हा तुम्ही जाता आणि समुद्राला अगदी लागून ती टेकडी असते, त्या पायथ्याजवळ बांधकाम केलेलं असतं. ते याच्यासाठी की समजा काही जहाज आली, त्या जहाजातून जर माल उतरवायचा आहे, तो माल उतरवून तो अंतर्गत भागामध्ये घेऊन जाण्यासाठी दुसऱ्या छोट्या बोटींमध्ये तो टाकणं आणि त्या ठिकाणी मालाची ने-आण करणं सोपं जावं, त्या मालावरती कदाचित असणारे कर गोळा करावेत. हे सगळं जो काही वाहतुकीचा व्यापाराचा जो भाग आहे ना, तो भाग करण्यासाठी खाली जेट्टी बांधलेल्या दिसतात, खाली समुद्राच्या किनाऱ्यावरती आपल्याला बांधकामं झालेली दिसतात. आणि ही वैशिष्ट्य आपल्याला खास गोव्यामध्ये पाहायला. तेरेखोलचा किल्ला अगदी तसा आहे. तुम्हाला किल्ल्याच्या डोंगरावरती माथ्यावर सुद्धा बांधकाम दिसतं, पायथ्याला सुद्धा आपल्याला बांधकाम दिसतं. शापोरा किल्ला सुद्धा अगदी तसाच आहे. शापोरा नदीचं मुख आहे, ज्या ठिकाणी शापोरा नदी समुद्राला मिळते त्या ठिकाणच्या डोंगराच्या टेकडीवरती, त्या टेकडीच्या माथ्यावरती आपल्याला हा किल्ला बघायला मिळतो. पण त्याचबरोबर त्या टेकडीच्या खाली जिथे ती नदीचा प्रवाह सुरू होतो, अंतर्गत भागात ती शापोरा नदी जाते. आणि गोव्यातल्या नद्यांचं उदाहरण सांगतो, इथे पूर्वीपासून अगदी अनादी काळापासून अंतर्गत जलवाहतूक चाललेली असेल. ह्या नद्या बऱ्यापैकी खोल, मोठ्या, रुंद आहेत, त्यामुळे इथे वाहतुकीसाठी जलमार्गांचा वापर केला जात होता. त्यामुळे तिथे त्या बाजूला म्हणजे खाडी किनाऱ्याच्या बाजूला आपल्याला कस्टम हाऊस बघायला मिळतो. तिथे बांधकामं केलेली आहेत, बराकी बघायला मिळतात, जेणेकरून त्या प्रदेशावरती नियंत्रण ठेवता येईल, त्या व्यापारावर नियंत्रण ठेवता येईल. मला एक गोष्ट सांगा की तुम्ही जे म्हणालात की नदी मार्गाने वाहतूक होऊ शकते, त्याची प्राचीन काळापासून तर आपल्याला त्याचे काही लिखित संदर्भ अगदी प्राचीन काळापासूनचे हे लिखित संदर्भ आहेत. मी कदंबांपासून सांगू शकेन, शिलाहारांपासून आहे की पूर्वी गोव्यामधलं महत्वाचं ठिकाण सांगतो मी तुम्हाला. कदंबांची राजधानी होती गोपकपट्टण. गोपकपट्टण ही राजधानी. त्याच्या अगोदर कदंबांची राजधानी होती चांदर. चांदर म्हणजे त्याला पूर्वी चंद्रपूर असं म्हटलं जायचं. आत्ताच्या काळामध्ये त्याचं नाव चांदोर असं झालेलं आहे. हा, पण आपण आपलं मराठी नाव किंवा कोकणी असं चांदर म्हणूया. तर ही चांदर ही जी आहे, नावावरून सुद्धा आपण बोलूया तुम्ही. तर ही जी चांदर आहे, ही चांदर ही कदंबांची पहिली राजधानी. पण चांदर जसं कदंबांची भरभराट होऊ लागली त्यावेळेला जयकेशी पहिला याने काय केलं, चांदर त्यांना कमी पडू लागलं आणि म्हणून ह्या कदंब राजांनी आपली राजधानी चांदरवरून जुवार नदीच्या काठावरती असणाऱ्या गोपकपट्टण जवळ नेली. जे नदीचं मुख आहे त्या मुखाजवळ हे बंदर आहे. हे पूर्वी फार प्राचीन काळापासूनचं बंदर आहे आणि याचे अनेक पुरावे आपल्याला तिथे सापडलेल्या ताम्रपटांमध्ये बघायला मिळतात की त्या काळामध्ये गोपकपट्टणचा व्यापार हा अगदी म्हणजे तुम्ही बिलीव्ह करणार नाही, हा इंटरनॅशनल ट्रेडिंग व्हायची. म्हणजे सिलोन बरोबर, श्रीलंकेबरोबर याचे व्यापाराचे आपल्याला, झांजिबार बरोबर, इराक बरोबर, ग्रीक बरोबर, युरोपातल्या काही देशांबरोबर, इकडे मलेशिया, इंडोनेशिया, जकार्ता यासारख्या भागाबरोबर व्यापार होत होता, याचे पुरावे सापडलेले आहेत. आणि असा हा आंतरदेशीय, आंतरराष्ट्रीय व्यापार करणारं बंदर, इतकं मोठं बंदर होतं गोपकपट्टण. आता गोपकपट्टण मध्ये जर व्यापार होत असेल तर तो व्यापारात आणलेला माल किंवा तिथे घेऊन जाणारा माल हा कुठेतरी नदी मार्गातून तिथे पोहोचवला जात असेल. तर त्या काळामध्ये जरी आताही तुम्ही बघितलं तर लक्षात येईल, जुवारी आणि मांडवी ह्या दोन प्रमुख नद्या आहेत गोव्यामधल्या. या नद्यांच्या माध्यमातून प्रचंड व्यापार केला जात होता. व्यापाराबरोबर जलवाहतूक केली जात होती, माणसांची ये-जा होत होती, कारण तो एक महत्वाचा मार्ग त्या काळामध्ये दळणवळणाचा होता वाहतुकीचा. इंटरेस्टिंग आहे हे, खूप इंटरेस्टिंग. हा नवीन आहे. म्हणजे बरेच लोक याच्यावर फारसं लक्ष देत नाहीत. पण जर तुम्ही भूगोल समजून घेतला, आमचे आप्पा नेहमी म्हणतात, तज्ञ आप्पा परब, तर ते नेहमी म्हणतात की जिथे इतिहास बोलत नाही तिथे भूगोल बोलतो आणि जिथे भूगोल बोलत नाही तिथे विज्ञान बोलतो. मला नेहमी असं वाटतं की तुम्ही भौगोलिक परिस्थिती समजून घेतली पाहिजे, तुम्हाला इतिहास आपोआप तिथे समजायला सोपा जातो. अगदी बरोबर आहे. आता तुम्ही हे किल्ल्यांची नावं वगैरे जी घेताय, तर पुस्तकामध्ये मी ही गोष्ट ऑब्झर्व केली की तुम्ही दोन प्रकारे किल्ल्यांची नावं दाखवताय. समजा
तिराकोल हे नाव आहे, तर त्याच्या खाली तुम्ही आवर्जून तेरेखोलही लिहिले. तर यामागे तुमची काय भावना आहे? 450 वर्ष पोर्तुगीजांनी राज्य केल्यामुळे काय झालंय, आमच्या भाषेचं अगदी म्हणजे वाट लागलेली आहे. भाषेवरती भाषिक अत्याचार झालेले आहेत. पोर्तुगीजांची पोर्तुगीज भाषा, प्राचीन अनादी काळापासून असणारी इथे कोकणी भाषा, नंतरच्या काळात आलेली इंग्रजी भाषा, म्हणजे अगदी भाषांचा आपण म्हणू शकतो कार्निवल तयार झालाय आणि मिसळ झाली सगळी भाषांची. त्यामुळे होतं काय माहितीये का, आता तुम्ही जी भाषा वापरात येतात तीच भाषा लोकांमध्ये रुजते. तुम्ही इंग्लिशमध्ये सतत बोलत राहिला तर ते शब्द इतके कानावर पडतात की टेबल टेबल टेबल, मग टेबलच, मग टेबलाला मराठीत काय म्हणतात, किंवा समजा एखादी लिफ्ट असेल त्या लिफ्टला मराठीतला कुठला शब्द आहे पटकन लोकांना आठवत नाही. तसं इथे झालेलं आहे. अनेक असे शब्द आहेत, म्हणजे तुम्हाला मी गावांची नावं सांगतो. गावामध्ये कुंकळी असं गावाचं नाव आहे. कुंकळी तुम्ही बघायला गेला तर त्याचं कुंकोलिंग तयार झालंय. ओके, तुम्ही पेडणे नाव नाहीच आहे, पेरनेम दिसतं. काणकोणच्या बाजूला पाळोळी नावाचं गाव होतं, बीच आहे, फेमस बीच आहे. लोक अगदी दूर दूरवरून तो बीच बघायला येतात. पण तुम्ही पाळोळे म्हटलं तर त्यांना समजणार पण नाही की मी कुठल्या बीच बद्दल बोलतोय. पालोलेम बोला, पालोलेम बोललं की लगेच त्यांना कळेल. तर हे पालोलेम असेल, सांकलीम असेल, म्हणजे प्रत्येक ठिकाणी डिचोली नाव आहे. पण आज तुम्ही डिचोली तुम्हाला बघायला बिचोलीम झालंय, त्याचं बिचोलीम झालंय. कलंगूट हे नाव, बागा, अंजुना, वॅगॅतोर. आता अंजुना हे नाव, मुळात अंजुना हे नाव असूच शकत नाही. हुंजून नाव आहे त्या गावाचं, त्या गावाचं नाव आहे हुंजून, पण त्याला त्यांनी पोर्तुगीजांनी अंजुना करून टाकलं. आणि हे खूप ठिकाण, म्हणजे अगदी आता तुम्ही मुंबईची गोष्ट करताय तर शिव म्हणलं तर लोकांना एक वेळ कन्फ्युज होईल, पण सायन म्हणलं की माहितीये, बँड्रा म्हणलं की लोकांना कळेल, पण वांद्रे म्हणलं तर लोक कन्फ्युज होईल. अगदी अगदी. आणि म्हणून माझा तो उद्देश होता की गोव्यातल्या किल्ल्यांची, गोव्यातल्या दुर्गांची मराठी नावं जी पूर्वी होती, प्राचीन नावं होती, ती नावं पुन्हा नव्याने लोकांच्या तोंडावरती रुळली पाहिजेत. आणि म्हणून तो प्रयत्न मी केलाय. पण असं होत असताना त्यांचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून त्याची इंग्लिश किंवा पोर्तुगीज किंवा आता जी काही नावं वापरली जातात तीही प्रचलित नावं देण्याचा मी प्रयत्न केलाय. खोलगड मुद्दामून मी प्रत्येक ठिकाणी खोलगड म्हणतो, पण तुम्ही जर पाहिलं तर अनेक ठिकाणी काबोदरामा, काबदराम अशी नावं दिलेली आपल्याला दिसतात. खोलगड नाव आहे त्याचं. खोलगड काय, त्याचं कारण मी सांगतो. कारण त्या गावाचंच नाव, ज्या गावामध्ये हा किल्ला आहे, ज्या सड्यावरती हा किल्ला आहे, त्या गावाचं नाव खोल आहे. आणि त्या खोल गावामध्ये असणारा किल्ला असल्यामुळे त्याला खोलगड हे नाव दिलेलं आहे. अच्छा. पण आम्ही काबदरामा असं ते होतं आणि आपण मग ते खोलगड विसरून जातो. बरोबर. आणि कसं गोष्ट आपल्या भाषेचे शब्द आहेत ना, ते बोलायला असं एक वेगळंच मजा येते, जिभेला पण छान वाटतं. तुम्ही आता ते हळर्ण हे जे नाव आहे ते मला मी वाचल्यापासून इतकं डोक्यात बसलंय की ते मी म्हणजे ते हळर्ण आहे, तळर्ण आहे, हसापूळ आहे, ही सगळी नावं तिथे ना एकाला एक लागून असतात. ती नावांची मजा आहे. किती भारी नाव आहे ती. आणि ती त्यांची ओळख आहे, आयडेंटिटी आहे. आता तुम्ही जे बोललात की पोर्तुगीजांनी तंबाखू आणली, तर मला सांगा की पोर्तुगीज आणि गोवा यांच्याबद्दल मी बरंच काही ऐकलंय. जसं की पोर्तुगीजांनी व्यापारासोबत धर्मप्रसारावर गरजेपेक्षा जास्त लक्ष दिलं, त्यामुळे त्यांची पिछेहाट झाली वगैरे. तर हे पोर्तुगीज गोव्यामध्ये आले कशासाठी, यावर थोडंसं तुमचं मत. गोवा म्हटलं की पोर्तुगीज येतातच आणि गोव्याच्या इतिहासामध्ये पोर्तुगीजांचं फार स्थान आहे. तरी सुद्धा गोव्याचा इतिहास हा फक्त पोर्तुगीजांपुरता नाही, हे मी पहिलं सांगू इच्छितो. कारण गोव्याचा फार समृद्ध असा इतिहास आहे. अगदी स्कंद पुराणापासून आणि कोकण महात्म्यापासून गोव्याचा इतिहास आहे. त्यामुळे गोवा म्हणजे पोर्तुगीज नाही. गोव्यात कदंबांचं फार वैभवशाली राज्य होतं, शिलाहारांचं होतं, राष्ट्रकूटांचं, चालुक्यांचं होतं, यादवांचं होतं. परंतु विजयनगरचं साम्राज्य जवळजवळ 100 वर्षाचे राज्य आपल्याला बघायला गोव्यामध्ये विजयनगरच्या जे माधव मंत्री म्हणून होते त्यांनी गोव्यातल्या अनेक ज्या उद्ध्वस्त बहमणी राज्यकर्त्यांनी जे उद्ध्वस्त केलेले जे काही मंदिरं होती त्या मंदिरांचा जीर्णोद्धार, त्या मंदिरांची पुनर्निर्मिती माधव मंत्र्यांनी केलेली आहे. तर असा तो इतिहास आहे सगळा. पण आपण तो बऱ्याच वेळेला तो अभ्यासत नाही. आपण गोव्या म्हटलं की पोर्तुगीजांकडे जातो. मुळात पोर्तुगीज गोव्यामध्ये आले 1510ला. 1498 मध्ये वास्को द गामा कालिकत मध्ये आला, परंतु 1510 मध्ये गोवा जिंकलं. हे जिंकलं अफान्सो द अल्बुकर्क याने जिंकलं. तो व्हाईसरॉय होता गोव्याचा आणि त्याने ते जिंकल्यानंतर त्यावेळेला गोवा बेटावरती आदिलशहाचं, बहमणीचे 5 तुकडे झाल्यानंतर आदिलशहाचं राज्य गोव्यावर होतं.
गोवा बेट आहे, म्हणजे जे गोवा बेट म्हणजे ज्याला आज ओल्ड गोवा आपण म्हणतो, ते गोवा बेट त्यांनी जिंकलं. ते जिंकल्यानंतर मग बऱ्याच लढाया झाल्या. बऱ्याच लढायानंतर गोवा मधला गोवा बेट, बारदेश आणि साष्टी हे 3 प्रांत पोर्तुगीजांच्या ताब्यात आले. फक्त 3 प्रांत, 3 तालुके म्हणूयात किंवा 4 तालुके म्हणू आपण त्याला आता. तर ते तेवढे फक्त त्यांच्याकडे आले आणि त्या भागामध्ये त्यांनी हळूहळू आपलं राजसत्ता प्रस्थापित केली. ती करत असताना त्यांच्याकडे एक गोष्ट नेहमी होती की हे पोर्तुगीज मुळात निघाले होते समुद्र मंथन करायला आणि व्यापार करायला. त्यांच्याकडे एका हातात तराजू होता, दुसऱ्या हातात मात्र त्यांच्याकडे क्रूस होता. धर्म हा त्यांच्यासाठी तितकाच महत्वाचा होता. व्यापार करता करता धर्माचा प्रसार करणं हे त्यांचं कर्तव्य होतं किंवा त्यांची ही दृष्टी होती. त्यामुळे इथे आल्यानंतर त्यांनी ख्रिस्ती धर्माचा प्रसार करायला सुरुवात केली आणि ते करत असताना इथल्या लोकांच्या धर्मभावना, इथल्या लोकांवरती होणारे अनन्वित अत्याचार याचा फार मोठा असा इतिहास आहे. ज्या ज्या वेळेला आपण हा इतिहासामध्ये जातो त्या वेळेला म्हणजे मला स्वतःला अगदी भरून येतं, कारण तो एक अन्यायाचा इतिहास आहे, अत्याचाराचा, कर्मठ धर्मांधतेचा इतिहास आहे, जुलमाचा इतिहास आहे. आणि त्यामुळे मी तो बऱ्याच वेळेला तो टाळतो बोलणं. इन्क्विजिशनचा काळ तर हा त्याच्यापेक्षा भयंकर होता. त्याचं नाव पण तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. ज्या वेळेला सेंट फ्रान्सिस झेवियर्स 1560 मध्ये आल्यानंतर इन्क्विजिशनचा काळ सुरू झाला. त्याच वेळेला पोर्तुगीजांनी गोव्या बेटावरती असणारी, कुठाळीला असणारी आपली शांतादुर्गेची मंदिरं तोडली. मंगेशीचं मंदिर असेल ते तोडलं. अनेक मंदिरं उद्ध्वस्त केली. मंदिरांच्या अनुषंगाने असणारी जी काही आपली संस्कृती होती ती लयाला गेली. प्रचंड मोठ्या प्रमाणावरती धर्मांतर करण्याचा एक प्रभाव सुरू झाला. ह्या गोष्टी अतिशय वेदनादायक आहेत, पण शेवटी कसं असतं, इतिहास असा असतो की तो आपल्याला जसा आहे तसा आपल्याला समजून घ्यावा लागतो. आपण बदल नाही करू शकत त्याच्याबरोबर. त्याच्यामुळे काही अशा घटना त्यांनी केल्या त्या काळामध्ये. हिंदू धर्मावरती असणारे अत्याचार, त्या काळामध्ये हिंदू धर्म तिथे मोठा होता. मुस्लिम धर्म असेल, इतर दुसरे काही धर्म जे काही असतील त्यांच्यावरती त्यांनी प्रचंड अत्याचार करून ख्रिस्ती धर्माचा प्रसार केला. आणि तो करत असताना अनेक म्हणजे अगदी ज्याला आपण सभ्य भाषेत तोंडाने बोलता येणार नाही इतक्या वाईट अशा अत्याचाराच्या त्याची मालिकाच त्यांनी चालू केली होती. हात कातरो खांब तुम्हा सगळ्यांनी ऐकला असेल, किंवा काही अशी चौकात अशा काही जागा होत्या की जिथे अगदी जाळणं, लोकांवरती अत्याचार करणं, ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. पण मला असं वाटतं की त्याकडे तो जो भाग आहे तो जरी सोडला तरी सुद्धा आपल्या लोकांनी आजही, जर आपण ज्या वेळेला गोव्यात जातो, गोव्याची मंदिरं, इतकी सुंदर मंदिरं मी महाराष्ट्रात पाहिलेली नाहीये. इतकी सुंदर मंदिरं मला गोव्यात बघायला मिळतात. याचा अर्थ असा आहे की त्या धर्मांधतेच्या काळात सुद्धा तिथल्या लोकांनी आपली संस्कृती टिकवण्याचा जो प्रयत्न केलाय तो हॅट्स ऑफ आहे त्याला. म्हणजे खरंच म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत. त्यांनी ज्या तळमळीने आपली संस्कृती वाचवण्याचा, कारण ती केवळ तिथली धर्माची संस्कृती नाहीये, अनादी काळापासून चालत आलेली ती संस्कृती आहे. त्यांची ती मुळं आहेत, त्यांचे ते रूट्स आहेत. ते रूट्स आपण कधी विसरता कामा नये. आणि म्हणून मला असं वाटतं की आज हात कातरो खांब असेल किंवा इतर काही अशा जागा आहेत, त्या जागा म्हणजे खरं ते एक हौतात्म्य आहे. तिथल्या लोकांनी आपल्या संस्कृतीला जपण्यासाठी दिलेलं ते बलिदान आहे. अगदी बरोबर. आणि हे मला वाटतं एक योगायोग असा की सध्या संभाजी महाराजांचा धर्मवीर बलिदान मास सुरू आहे. आणि असं म्हणतात, यथा राजा तथा प्रजा. अगदी. आणि त्या लोकांनी जी संस्कृती जपली, त्यांनी जे बलिदान दिलं पण संस्कृतीचा तडा जाऊ दिला नाही, तर त्यासाठी हे एक मोठे आधारस्तंभ होते शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज. अगदी म्हणजे एक वचक असायचा पोर्तुगीजांवर. इतका वचक होता की मी खरंच म्हणजे ज्या वेळेला हा विषय निघतो तेव्हा मला इतकं बोलावंसं वाटतं, कारण इतिहासात ही गोष्ट अगदी ठासून आलेली आहे, पण आपण बऱ्याच वेळा ती दुर्लक्षित केलेली आहे. जर शिवाजी महाराजांनी किती गोवा जिंकला असेल, काय वाटतंय तुम्हाला? आपण गोवा म्हणजे पोर्तुगीज म्हणतो, पण मी तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांनी आत्ताच्या 2 जिल्हे आणि 12 तालुक्यातल्या गोव्यामधला 8 तालुके छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकले होते. 8 तालुके म्हणजे तुम्ही बिलीव्ह करा, फक्त 4 तालुके पोर्तुगीजांकडे होते आणि उरलेला सगळा गोवा मध्ये अगदी पेडण्यापासून ते खाली कानकोण पर्यंत आणि त्याच्याही पुढे कारवार पर्यंत हा सगळा गोवा हा स्वराज्याचा भाग होता. आणि याचा अर्थ असा होतो, तिथला सगळा प्रदेश जिंकला म्हणजे धर्माचं रक्षण करणं, धर्माची प्रतिस्थापना करणं हा महाराजांचा उद्देश. सप्तकोटेश्वराचं मंदिराचा जीर्णोद्धार हा तो जो उद्देश आहे, तो उद्देश
छाती ठोकपणे सांगतो की आपली संस्कृती जपण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी किती प्रयत्न केलेले आहेत. आणि मला वाटते त्यामुळे पोर्तुगीजांना जी काही एक प्रकारची जरब बसली, त्यांच्यावरती धाक बसला तो भयंकर. आणि संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा तर इतक्या आहेत की पोर्तुगीजांना जर सगळ्यात जास्त कोणी चोपला असेल, पोर्तुगीजांना सगळ्यात जास्त कोणी त्यांची पाणी अगदी बोलतात ना वाट लावली असेल, तर ती जी आहे ती संभाजी महाराजांनी त्यांना इतकं वेळा डिफीट केलेलं आहे, इतक्या वेळा त्यांची नामुष्की येईल इतका पराभव केलेला आहे, तो एवढा कोणीच जगात कोणी केला नाही. अगदी बरोबर. त्यामुळे संभाजी महाराज शिवदे जे म्हणतात की वाट रोखली हिंदूंची, गनिमांची तुम्ही वाट रोखली, तर हे अगदी संभाजी महाराजांसाठीचा सार्थ आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या पराक्रमाच्या गाथा जर ऐकायच्या असतील ना तर खरं सांगतो पोर्तुगीजांच्या म्हणजे एक छोटंसं उदाहरण देतो. संभाजी महाराजांचा विषय निघालाय आणि तो मला सांगितल्याशिवाय राहत नाहीये. आपल्या सगळ्यांना जुये किल्ल्याचा लढा माहिती असेल आणि त्या जुये किल्ला म्हणजे नॉर्मली लोक सेंट इस्टवान बोलतात, मी जुये किल्ला बोलतो कारण जुये गावात तो किल्ला आहे आणि त्याचं पूर्वीपासूनचं नाव जुये किल्ला सेंट इस्टवा. तर त्या किल्ल्याचा पराक्रम म्हणजे अगदी पोर्तुगीजांना कल्पनाही नव्हती की संभाजी महाराज आपली सगळी फौज घेऊन इथे येतील. बाजूला नदी आहे, मांडवी आहे, आणि मांडवीच्या पलीकडे डिचोली आहे जो आपला भाग होता, संभाजी राजांचा भाग होता. आणि महाराजांनी संध्याकाळच्या वेळेला ते तिथे आल्यानंतर तिथल्या काही 300-400 मावळ्यांनी अगदी नदी गुपचूप मध्ये ओलांडून त्या टेकडीवरती असणाऱ्या त्या जुये किल्ल्यावर हल्ला केला. जुये किल्ल्याचा जो काही किल्लेदार आणि तिथले होते ते सगळे एकदा निवांत होते, अगदी बेसावत होते आणि त्यांची मुंडकी छाटली, तो सगळा किल्ला जिंकला. आणि जिंकल्यानंतर त्यांनी तिथून काही आपल्या महाराजांना माहिती मिळावी म्हणून काही तोफगोळे उडवले. त्यातले काही तोफगोळे जे आहेत ना ते अगदी गोव्याच्या राजधानीत जाऊन पडले, ओल्ड गोव्याला जाऊन पडले. विचार करा काय धाबे दणाणले असेल. म्हणजे डायरेक्ट शत्रूने तुमच्या राज्यावर, राजधानीवरतीच हल्ला केलाय, जिथे व्हॉइसरॉय आणि जिथे सगळे मोठमोठे अधिकारी बसलेले असतात, जिथे अगदी गर्भ श्रीमंत व्यापाऱ्यांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या पोर्तुगीज अधिकाऱ्यांपर्यंत ही सगळी नावाजलेली मंडळी जिथे राहतात त्या भागावरती डायरेक्ट हल्ला केला होता संभाजी राजांच्या मावळ्यांनी. आणि ती त्यावेळेला जी दहशत निर्माण झाली होती, तो सगळा जो रणसंग्राम आहे तो इतका इतिहासामध्ये जबरदस्त आहे ना की त्याला तोड नाही. पण त्याच्यानंतरची गोष्ट सांगतो की दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या वेळेला विजराई कोंदिदे अलवार, त्या कोंदिदे अलवारला ज्या वेळेला संभाजी महाराजांनी पकडण्यासाठी अगदी त्याचा पाठलाग केला त्यावेळेला त्याची नाचक्की झाली, सगळ्या बाजूने त्याला कापला, लांडगे तोड केली अगदी. ते झाल्यानंतर हा अगदी म्हणजे नशिबाने तो वाचलाय, अदरवाईज तो वाचलाच नसता, नशिबाने वाचला. आणि वाचल्यानंतर तो कुठे गेला तर तो आजच्या बॅसिलिका बॉम द जीजस, जे आजचं सगळ्यात मोठं चर्च ज्या ठिकाणी फ्रान्सिस झेवियर्सची ममी किंवा थडगं तिथे आहे, डेड बॉडी तिथे आहे, त्या डेड बॉडीच्या ठिकाणी गेला, रडला, धाय मोकळून रडला. विचार करा पोर्तुगीजांचा भारतातला सर्वोच्च अधिकारी संभाजी राजांना घाबरून त्या चर्चमध्ये जाऊन लपून रडतोय. हे नुसतं चित्र जरी डोळ्यासमोर आलं तरी संभाजी राजांची दहशत काय होती भरून येतो. आणि प्रत्येक मराठी माणूस जो बॅसिलिकामध्ये तिथे जातोय त्याला ही गोष्ट कळली पाहिजे. मी ह्याच्यावरती एक कधी कधी गमतीने बोलतो बरं का, गमतीने, की लोक बॅसिलिकामध्ये जातात, सेंट झेवियर्सचं दर्शन करतात, त्याला गोव्याचो साहेब म्हणतात, माहितीये तिथे गोव्याचो साहेब म्हणतात, रक्षणकर्ता म्हणतात. असा संत की ज्याने चमत्कार केला. का चमत्कार, कोणासाठी, हे येणारं जे काही त्यांच्यावरती संकट होतं ते संकट वाचवलं. संकट कोण, संभाजीराजे. मी ह्याच्यासाठी हसतो की ज्या वेळेला मी त्या जीजस बॉम्ब द जीजस चर्चकडे बघतो त्यावेळेला मला असं वाटतं की हीच ती जागा की इथे येऊन हा व्हॉइसरॉय इथे लपला होता. या ठिकाणी तो अगदी तो त्या दहशतीखाली होता. त्या ठिकाणी तो धाय मोकलून आपला राजदंड त्यांनी त्याच्या पायावरती ठेवला होता. म्हणजे बघा की एक राज्यसत्ता पूर्णपणे लयास जाण्याच्या अवस्थेमध्ये ज्या वेळेला पोचते, त्या दहशतीच्या वातावरणामध्ये पोचते, ती पोचण्याचं कारण कोण होतं तर छत्रपती संभाजी महाराज. म्हणजे मला तो बॅसिलिका बॉम्ब द जीजस चर्च मध्ये संभाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा तो चर्च वाटवा. अगदी बरोबर. आणि असं नाही की आपण हे जाणीवपूर्वक म्हणजे ते धर्मांध आहेत म्हणून आपण धर्मांध झालो असं नव्हतं. नाही, ह्या धर्मांधामधल्या सुरत लुटीच्या काळामध्ये तिथे असणारे जे ख्रिश्चन राहायचे त्यांना प्रोटेक्शन दिल्याचे
रेकॉर्ड उपलब्ध आहे. मुळात मी हा मुद्दा पुन्हा सांगेन की धर्मांधतेचा जो काही पगडा त्यांनी ठेवला होता, तो पगडा बाजूला सारून इतिहास बघताना नाण्याला जशी दुसरी बाजू असते ती आम्ही कधीतरी बघायला पाहिजे की नाही. आणि म्हणून ही बाजू कधीतरी आपण वेगळ्या मार्गाने जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला कळतं, अरे हे आक्रमण करणं. बघा, लक्षात घ्या, पोर्तुगीज हे परकीय आहेत आणि स्वकीयांचा लढा हा नेहमी आपला लढा असतो, हा आपल्या तत्वासाठी असणारा लढा असतो. स्वकीयांनी केलेला परकीयांविरुद्धचा लढा हा नेहमी स्वातंत्र्यासाठी असणारा लढा म्हणून तो नावाजला जातो. त्यामुळे संभाजी महाराजांनी केलेला लढा हा लढा केवळ पोर्तुगीजांच्या विरोधात होता, तो ख्रिश्चन धर्माच्या विरोधात, तो नंतरच्या बाजूला आपण धर्म जर आला तर आपण विचारात घेऊ. पण आताचा जो लढा मी ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला तो पोर्तुगीजांना कशा पद्धतीने त्यांनी नामोहरण केलंय त्याच्या समोर. आणि दुसरी गोष्ट ही सुद्धा आहे की आपल्याकडे काय चाणक्यानेच सांगितलंय की शठम प्रति शाठ्यम. जोपर्यंत ख्रिश्चन धर्माचे लोक व्यापारासाठी आलेले होते, जोपर्यंत त्यांनी आपल्यासोबत सहिष्णुतेचं धोरण ठेवलं होतं, तेव्हा महाराजांनी स्वतः त्यांचं प्रोटेक्शन केलं. पण जेव्हा त्यांनी त्या धर्माचा विकृत अर्थ काढून आपल्या लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली, तेव्हा आमच्याकडे मग महादेवाचं त्रिशूळ, धर्माचं रक्षण करणं सुद्धा त्यात आलं ना. अगदी धर्म सहिष्णुतेमध्ये एक महत्वाचं की मी माझ्या धर्माचं, मी दुसऱ्याच्या धर्माबद्दल आदर ठेवतोय, पण माझ्या धर्माचं मला रक्षण करण्याचं मला आद्य कर्तव्य आहे माझं. ते त्यासाठी जर मी एखादी गोष्ट करत असेल तर ती चुकीची होऊ शकत नाही. अगदी बरोबर. तर हे सुद्धा विषय आहेत, पण आता कसं या विषयावर आपण जेवढं जाऊ तेवढं आता हा विषय कधी न संपणारा विषय, मारुतीच्या शेपटी. पण संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा तिथे तुम्हाला अगदी जागोजागी बघायला मिळतील आणि त्याच्यामुळे मला असं कधीतरी वाटतं की गोव्यातले किल्ले हे त्याचे साक्षीदार आहेत. तुम्ही आवर्जून ते किल्ले बघा, अशा नजरेने बघा की ज्या ठिकाणी असं वाटेल छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श लाभलेले किल्ले आहेत, छत्रपती संभाजी महाराजांनी आपला मार्तंडाचा अवतार त्या ठिकाणी दाखवलेला आहे, संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा ते किल्ले बघून राहिलेले आहेत. तर मला वाटतं की हे बघण्यासाठी तरी आपण कधीतरी ते किल्ले पाहिले पाहिजे. आणि ही जिज्ञासा पुस्तक वाचून माझ्या मनात जागृत झाली आहे. माझ्या अनेक मित्रांना सांगितलं, तुम्ही आता मी अनेक मित्रांना सुद्धा हे सांगितलं. आणि आता आमचा नेक्स्ट ट्रिप जी असेल गोव्याची, ती बीच साठी नसेल, ती दुर्गांसाठी असेल. हे मात्र अगदी खरं आहे. म्हणजे मीच लोकांना सांगतो की आता आपण एक असं बोलतात ना, गोव्याला जायचं ना, तर त्याच्या खाली आपण एक कॉशन लिहिलं पाहिजे, नो बीचेस, नो चर्चेस, ओनली फोर्ट्स. म्हणजे तुम्ही गोव्यासाठी जर जाताय ना, तर तुम्ही गड किल्ले बघण्यासाठी म्हणून गोव्याकडे जा. पूर्वी मी असं म्हणायचो की नाही ठीक आहे, तुम्ही 4-5 दिवस जाताय तर एन्जॉय करा, एखादा दिवस तरी गड किल्ल्याला जा. आता मी या पुस्तकाच्या नंतर अगदी छातीठोकपणे सांगतो की नाही, तुम्ही किल्ले बघायसाठी खास गोव्यात जा. म्हणजे बीच साठी वेगळा टूर करा, किल्ले बघण्यासाठी एक डेडिकेटेड टूर तुम्ही करू शकता. तर आता हा पॉडकास्ट जो आहे, आता आपण जे काही दिलखुलास चर्चा केली, तर जे लोक गोव्याला भेट देण्यासाठी जातील त्यांच्यासाठी सुद्धा हे एक क्युरिओसिटीची एनलाइटनमेंट आपण म्हणू शकतो की हे नक्कीच त्यांच्या मनामध्ये बीजारोपण करेल एका नव्या उत्साहाचं. आणि हे पुस्तक जे आहे ते खरंच एक प्रकारचं क्रांतिकारी पुस्तक सिद्ध हो की मराठीमध्ये अशा प्रकारच्या चित्रांसहित, स्केचेस सहित हे पुस्तक जे तुम्ही आणले त्यासाठी तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद की तुम्ही आमच्यापर्यंत हा विषय आणून सोडला. थँक्यू सो मच. आणि त्याशिवाय अजून एक गोष्ट ही की या पुस्तकामधले जे सुंदर सुंदर स्केचेस काढलेत ते तुमच्या मुलांनी काढलेत, स्वराजने. आणि चांगली गोष्ट ही की स्वराजही आता आपल्यासोबत आहे. तर स्वराजला सुद्धा मी एकदा, स्वराज येशील का? आपल्या दर्शकांना एकदा नक्की दाखवूया की हा आपला 8वी मधला मित्र असलेला, 8वी मध्ये आता 9वीला गेला जस्ट आता तो. अच्छा, तर हा परीक्षा जो मुलगा आहे त्याने सुद्धा खूप छान, म्हणजे असं वाटतंय की एखाद्या चित्रकाराने अभ्यासपूर्वक जे चित्र काढावीत तशा प्रकारचे चित्र यांनी, रेखाचित्र या पुस्तकाने ज्या वेळेला चित्र काढली तेव्हा तो अगदी 10-11 वर्षाचा होता. आणि त्याच्यामध्ये ती स्केचेस काढताना मला काय झालं होतं की काही अशा जागा होत्या की त्या मला दाखवायच्या होत्या. जसं पोर्टकलिस नावाचा एक प्रकार आहे, तो प्रवेशद्वाराचा, दरवाजाचा प्रकार आहे. आता तो कुठे बघायला मिळत नाही, पण मग त्याचं स्केच जर आलं तर लोकांना त्या पोर्टकलिस काय असतं ह्याची एक कल्पना येईल. म्हणून मी स्वराजकडून ते चित्र काढून घेतलं. पेटार्ड नावाचा एक बॉम्बचा प्रकार होता, त्या काळामध्ये वापरला जायचा. पेटार्ड काय असतं हे लोकांना कळावं, किंवा समजा प्रत्येक, जर तुम्ही गोव्यातल्या किल्ल्यांवरती गेला किंवा तोफांवरती पण आजकाल ते बघायला मिळतं, एक राजचिन्ह बघायला मिळतं, त्याला रॉयल कोट्स ऑफ आर्म बोलतात. ते स्वराज करून मी काढून घेतलं, ते सिम्बॉल आहे ते काढून घेतले. काही स्केचेस काढताना त्याचं स्वतःला मारिओ मिरांडा सर, म्हणजे जे गोव्याचे पद्म विभूषण आणि फार ग्रेट असे भारताचे आर्टिस्ट आहेत, चित्रकार आहेत, कार्टुनिस्ट आहेत, त्यांच्या चित्रांचा प्रभाव त्याच्यावरती होता. आणि त्यांना एक ट्रिब्यूट देण्यासाठी त्याने त्यांच्या चित्रांवरून त्याने स्वतः काही चित्र बनवली आणि ती ह्या पुस्तकामध्ये त्याचा आपण समावेश केलेला आहे.
खूपच छान. तर स्वराज, मला सांग, तुला किती वेळ लागायचा एक स्केच काढण्यासाठी? साधारणतः किती वेळ लागायचा तुला? म्हणजे ब्रेक घेऊन साधारणतः 2-3 तास 2-3 तास असं आधी निरीक्षण करून आणि स्टडी करून मग ते काढायचं. आणि मग तो काढता काढता म्हणजे समजून घ्यायचा तो किल्ला, ती स्थिती, आणि मग तसं काढणं. अच्छा, खूपच छान. म्हणजे खूप छान स्केचेस काढले. तुला सुद्धा खूप खूप अभिनंदन. संदीप सर, तुम्ही सुद्धा तुमच्या बिझी शेड्यूल मधून वेळ देऊन माझ्या अशा उदयोन्मुख चॅनलसाठी वेळ देऊन तुम्ही आलात आवर्जून. खूप छान दिलखुलास गप्पा मारलात आणि माझ्या ज्ञानामध्ये खूप जास्त भर पडली, लेखणीच्या माध्यमातून सुद्धा आणि या छोट्याशा कॉन्व्हर्सेशनच्या माध्यमातून सुद्धा. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.